ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, भगवान गणेशांच्या या दिव्य पुराणामध्ये चतुर्थखंडाचा विषय आपण पाहायला सुरुवात केली आणि चतुर्थखंडाचं अत्यंत महत्त्वाचं जे चिंतन, चतुर्थीचं चिंतन, त्याचा काल आपण विचार केला। चतुर्थी नेमकी कशी असते, ती नेमकी कशी करायला पाहिजे आणि त्याचा नेमका अर्थ काय, याचं चिंतन जेव्हा आपण कालच्या भागामध्ये पाहिलं, स्वाभाविक पुढचा विषय येतो की त्या खंडामध्ये त्या दैत्याचं जे चरित्र दिलेलं, त्या चरित्राचा आणि त्या निमित्ताने झालेल्या विनायकाच्या अवताराचा पुढचा चरित्रभाग आपल्यासमोर येऊन पोहोचतो। स्वाभाविक दक्षांनी प्रश्न विचारला मुद्गलांना, शौनकांनी प्रश्न विचारला सूतांना की ज्या लोभासुराच्या विनाशाकरता भगवान गजाननांचा हा अवतार झाला, त्या लोभासुराच्या उत्पत्तीची कथा आम्हाला सांगा आणि मग त्याच्या नियंत्रणाकरता भगवान गणेशांनी कशा पद्धतीचा अवतार घेतला, तोही सगळा कथाभाग आम्हाला सविस्तर सांगा। लोभासुराची कथा सांगायला सुरुवात केली। लोभासुराची कथा फार सुंदर आहे। वास्तविक त्याला सुंदर म्हणावं का हा प्रश्न पडावा अशा प्रकारची आहे, पण कथा सगळ्या सुंदर असतात या अर्थाने। कधीतरी देवांचे खजिनदार कुबेर दर्शनाकरता म्हणून कैलासावर गेले भगवान शंकरांच्या दर्शनाकरता, पण कुबेरांना समोर दिसली देवी पार्वती आणि देवी पार्वतीचं सौंदर्य पाहून तिच्यावर कुबेर भाळले। कुबेरांना तिचं सौंदर्य सहन झालं नाही, त्या सौंदर्याच्या आसक्तीमध्ये कुबेर आहेत आणि कुबेर आपल्याकडे पापी नजरेने पाहतोय हे देवी पार्वतीला आपोआप कळलं। ते सांगण्याकरता स्त्रियांना कुठल्या गरजेची नसते, ज्योतिषाची आवश्यकता नसते असं म्हणतात। त्यांना एक 6वं इंद्रिय भगवंतांनी दिलं आहे आणि त्याच्यामुळे समोरचा माणूस कसा पाहतो हे त्या स्त्रीला आपोआपच कळतं। त्या हिशोबामध्ये देवी पार्वतीला आपोआप कळलं की कुबेर आपल्याकडे वाईट नजरेने पाहतोय आणि ती भयंकर संतापली। जगज्जननी पार्वतीकडे वाईट नजरेने पाहतोय म्हटल्यानंतर ती कमी संतापली, विचार करा। भगवान शंकरांनी तिला शांत केलं। शांत करताना जे वाक्य वापरले ते फार मजेदार आहेत। ते म्हणाले, अगं जाऊ दे, आपलंच लेकरू आहे। अरे म्हणे, पण कसं आईकडे वाईट नजरेने पाहत असतात का? शंकरांनी तिला शांत करण्याकरता वापरलेलं वाक्य फार मस्त आहे। ते म्हणाले, अगं काय चूक आहे त्याची, तू आहेसच इतकी सुंदर की माझ्यासारखा भाळला, त्याची काय गोष्ट घेऊन बसली। बरं वाटलं तिला तेवढ्या पुरतं। त्या रागात सुद्धा ती थोडीशी शांत झाली, पण कुबेरावर व्हायचा तो परिणाम झाला आणि कुबेर त्यातून स्खलित झाले। त्यातून पुढे जो अपत्य जन्माला आलं त्याला लोभासुर म्हणतात। सगळ्या कथा आपल्याकडच्या फार मजेदार आहेत आणि शांतपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। लोभ निर्माण झाला, कोणाला झाला? त्याचं उत्तर आहे कुबेराला झाला। पहा मजेदार गोष्ट, लोभ कशाचा पडतो? त्याचं उत्तर आहे सामान्यतः पैशाचा। लोभाचं मूळ सूत्र पैशाचा लोभ माणसाला पडत असतो। बाकी कुठल्या गोष्टीचा पडो की न पडो, पैशाचा लोभ नक्की पडतो। कारण लोभ शब्दाचा अर्थ आणखीन आणखीन हवं, यासाठी जी माणसाची प्रवृत्ती असते। म्हणून दानाच्या बाबतीमध्ये पैशाच्या दानाला आपल्याकडे तितकं महत्त्व दिलेलं नाही। म्हणून दान सगळ्यात अप्रतिम कोणतं? त्याचं उत्तर आहे अन्नदान। बाकी सगळ्या दानांपेक्षा अन्नदानाला श्रेष्ठ म्हटलं का? त्याचं उत्तर हे एकमेव असं दान आहे की ज्याच्यात घेणारा आता नको म्हणतो। बाकी दानात हे होणार नाही ना। तुम्ही 10,000 द्या तो म्हणत बस 10च, 11 नाही आहे, 25 नाही आहे, 35 नाही आहे, पुढचे आकडे चालतच राहतील। पण तुम्ही 4 पोळ्या वाढा, 5व्या पोळीला तो ताटावर आडवा पडेल, तो म्हणाल कशीच नको। एकमेव दान आहे की ज्याच्यात घेणेवाला तृप्त होतो आणि तो पुरे म्हणतो।
ती तृप्ती टिकत नाही तो वेगळा विषय, तो संसाराचा भाग झाला. पण निदान त्या वेळपुरतं का होईना पुरे म्हणणे, म्हणून तृप्ततेचा विषय असल्यामुळे अन्नदानाला सर्वोच्च दान म्हटलं. पण लोभाच्या बाबतीतला विषय, लोभ पैशाचा पडतो. कितीही असला तरी पाहिजे, कितीही मिळाला तरी आणखीन पुढचा आकडा आठवतो. मुद्गलाने आपल्याला टोक सांगितलं, तुम्हाला आम्हाला पडतो, काय घेऊन बसले, कुबेराला पडतो. आता कुबेराच्या पलीकडची संपत्ती आपली गोळा होणार आहे का? सगळ्या देवांच्याच याचा खजिनदार, त्यालाही जर लोभ पडत असेल तर तुमची आमची काय गोष्ट घेऊन बसले. आणि वाक्याचा तोच अर्थ वारंवार समजून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की यातला एकही राक्षस संपणारा नाही का. जर सांगणेवाल्याचेच संपले नाही तर ऐकणेवाल्याचे कसे संपतील, हे सूत्र आपण वारंवार पाहतोय. ती रचना आपल्यासमोर सांगितली. कुबेराला लोभ झाला. कोणाचा झाला? मा जगदंबेच्या सौंदर्याचा झाला. कारण लोभ या दोनच गोष्टीचा माणसाला पडत असतो, एक पैसा आणि एक सौंदर्य. आणि जगातले सगळे युद्ध या दोनच कारणाकरता झालेत. एक तर पैशाकरता युद्ध झालेत, नाही तर सौंदर्याकरता युद्ध झालेत. कुठलाही इतिहास वाचा, जगाच्या इतिहासात जेवढे युद्ध झाले, जेवढे गोंधळ झाले, या दोनच गोष्टींनी होतात. आणि हे दोन्ही टिकाऊ नाही, हे मुद्गलांनी एका कथेत सांगितलं. म्हणून एका बाजूला विषय सांगितला आणि मग मा पार्वतीवर सुद्धा भाळतो. माणूस लोभी झाला की त्याची बुद्धी नष्ट होते, आणि बुद्धी नष्ट झाली की तो वाटेल ते करू शकतो. मुळात कुठल्याही स्त्रीवर भाळणं वाईट, चुकीचं, त्यातल्या त्या जगदंबेवर आणखीन भयानक आहे ना, नाही का. किती पुढचा प्रकार आहे. पण माणूस एकदा लोभाने व्यक्त झाला की मग आपण कोणाकडून पैसे घेतोय, घ्यावेत की नाही याचा सुद्धा भान जसं उरत नाही. समोरच्या माणसाजवळ असो नसो, त्याला वाटेल तो त्रास झाला तरी लुबाडत राहण्याची जी प्रवृत्ती, त्याच प्रवृत्तीतून साठवणे येतं. म्हणून मजेदार गोष्ट लक्षात घ्या. धनाची देवता कुबेर सांगितली, पण धनाच्या देवतेमध्ये आपल्याकडे दोन देवता आहेत. दुसरी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली मा लक्ष्मी, ती पैशाची देवता आहे. पण मा लक्ष्मीला उपास्य म्हणून वापरलं. कुबेरामध्ये लक्ष्मीमध्ये मूलभूत फरक कोणता आहे? त्याचं उत्तर आहे, लक्ष्मीचा संबंध चांचल्याशी आहे. लक्ष्मी चंचल आहे, आणि म्हणून चंचल असणे हा लक्ष्मीचा मूळ स्वभाव. तुम्हाला गंमत लक्षात येईल, पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत तो येतो. म्हणून संस्कृतमध्ये पैशाकरता शब्द वापरला द्रव्य. द्रव्य याचा अर्थ ज्याच्यामध्ये द्रवता आहे, वाहणे. द्रवाचा संबंध वाहण्याशी आहे, आणि म्हणून द्रव्यता ज्याच्यामध्ये आहे त्याला द्रव म्हणतात. हिंदीमध्ये त्याला चलान म्हणतात. पहा काय मजेदार शब्द आहे, चलन किंवा चलान शब्द, की याच्यामध्ये चालणे गृहीत आहे, चलित अवस्था आहे. इंग्लिशमध्ये त्याला करन्सी म्हणतात. काय मजेदार शब्द आहे. इंग्लिशवाल्यांना कल्पनाही माहीत नसेल, हा त्याच्यामागचा भाव आहे. पण टू करंट, त्याच्यामध्ये धावत राहणे. लक्ष्मी ही हालचाल करणारी आहे. फिरणारं जे द्रव्य आहे त्याला लक्ष्मी म्हणतात, पण साठवलेलं जे द्रव्य आहे त्याला कुबेर म्हणतात. आणि म्हणून कुबेर कशाची देवता? कुबेर फिरत्या धनाची देवता नाही, कुबेर साठवलेल्या धनाची देवता. आणि लोभ कोणाला असतो? त्याचं उत्तर आहे, जो साठवत राहतो त्याला. ज्याची फिरती द्रव्य असतं त्याला कदाचित लोभ नाही राहणार. तो म्हणतो आला संपला विषय. लोक अनेकदा येतात, ज्योतिषवाल्यांना सगळ्यात विचारला जाणारा हा गंभीर प्रश्न आहे, म्हणजे एवढा पैसा कमावतो पण टिकत नाही. कमवत नाहीत असं नाही, लोक प्रचंड पैसा कमावतात, टिकत नाही. आणि मूळ कल्पना लक्षात घेतली पाहिजे, पैसा हा टिकण्यासाठी नसतोच. याच्यावर ज्याचा विश्वास आहे त्याचाच टिकतो. किती अजब रचना आहे ना. पैसा हा टिकण्यासाठी नाही आहे, पैसा ही वापरण्याची गोष्ट आहे. पण आपली रचनाच अशी अजब झालेली आहे की जी गोष्ट टिकवायची ती आपण वापरतो, आणि जी वापरायची ती टिकवतो, नाही का. पैसा ही वापरायची गोष्ट आहे, आणि संबंध ही टिकवायची गोष्ट आहे. माणसातले संबंध टिकवल्या जावेत आणि पैसा वापरल्या जावा. आपण संबंध वापरतो पैसा टिकवण्यासाठी. केवढी अजब रचना आहे. म्हणून सुख हाती येत नाही. जी गोष्ट ज्याच्याकरता सांगितलीच नाही त्याचा उपयोग केला तर कशी पंचायत होते, आपल्यासमोर कथा सांगितली. तो लोभ निर्माण झाला. अतिशय वाईट वाटलं कुबेराला. मी ते वारंवार सांगतोय सगळ्या कथांमध्ये की सगळ्या देवांपासून हे राक्षस जन्माला येतात. त्या वेळपुरते त्यांचे ते भाव जागृत होतात. देवतांमध्ये आपल्यामध्ये फरक एवढा आहे की त्यांना ते भाव जागृत झाल्यानंतर दुःख होतं. आपल्याला दुःख होत नाही, आपण त्याचंच कौतुक करतो.
मी दिवसभरात किती सिगरेट ओढतो याचंच कौतुक नाही का. आपल्याला आपल्या वाईटपणाचंही कौतुक आहे, आपल्याला आपल्यातल्या दोषांचंही कौतुक आहे. म्हणजे किती तणकून सांगतात ना, माझ्यासारखा रागीट माणूस जगात कोणी नाही. हे काय कौतुक करायची गोष्ट आहे? मी चिडलो तर कोणाच्या बापाला ऐकत नाही म्हटलं, याचं काय कौतुक करायचं? पण माणसं याचंही कौतुक करतात. आपल्यातल्या वाईट विकृतीचंही आपण जेव्हा कौतुक करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या सुधारण्याची शक्यता संपलेली हे लक्षात घेतलं पाहिजे. किमान वाईट गोष्टीचं वाईट तरी वाटलं पाहिजे. ती वाईट सगळ्यातच आहेत. कामक्रोधादी कोणाला सुटलेत? सगळ्यांना आहेत. हेच आपल्याला कथा वारंवार सांगतायत. लोभ जन्माला आला, कुबेराला अतिशय दुःख झालं. दुःख झालेल्या कुबेराने त्या लोभाला घेतलं तर सोबत हरकत नाही. देवर्षी नारदांनी पुढचा प्रकार केला. देवर्षी नारद पाताळात जाऊन पोचले. तार नावाचा एक राक्षस पकडला आणि त्या तार नावाच्या राक्षसाला सांगितलं, कुबेराच्या पोटी एक पोरग जन्माला आलेलं आहे. ते पोरग एक काम कर, तू घेऊन ये, कारण हा पुढचा राक्षसांचा सम्राट होणार आहे. ताराला आयतं बरं वाटलं. तार गुप्त रूपामध्ये अलका नगरीमध्ये येऊन पोहोचला. अलका ही कुबेराची नगरी आहे नाही का. काय अद्वितीय सौंदर्य असेल, काय अद्वितीय वैभव असेल. ज्यांना कोणाला अलका नगरीचं वैभव वाचायचं आहे ना, त्यांनी एकदा मेघदूतम वाचा. महाकवी कालिदासांनी लिहिलेलं दिव्य काव्य आहे. त्या यक्षाने आपल्या घराचं वर्णन केलं आहे. विषय निघाला तर ऐकून ठेवा. बाहेर जी विहीर आहे त्या विहिरीच्या वर्णनापासून सुरुवात केली. त्या विहिरीच्या पायऱ्या 5 नावाच्या दगडांनी बांधलेल्या आहेत. त्यांनी त्याला दगड म्हटलं, रत्न. एक 5चा तुकडा साधा घेतला तर 10-20 हजाराचा चांगला अप्रतिमातला अप्रतिम मिळेल. उरलेले भाव तुम्हाला पाठकशास्त्री सांगू शकतील. अत्यंत मौल्यवान असलेलं त्याचे मोठमोठे पाषाण कुठं वापरले? बाहेर विहीर जी आहे अंगणामध्ये, त्या विहिरीच्या पायऱ्यांना 5चे दगड लावलेले. त्याच्या आतमध्ये सोन्याच्या दांडीवर वैडूर्य म्हणजे पोवळं किंवा माणिक प्रकारातले कमळं फुललेले आहेत. त्याच्या शेजारी असलेला जो खेळण्याचा हे पर्वत आहे, त्या पर्वताला इंद्रनील मण्यांनी सजवलेलं आहे. आणि सौंदर्यदृष्टी कशी? इंद्रनील निळसर मणी, निळा प्रकारातला मणी. त्याला सुंदर उलटं दिसणारं कोणतं? तर सोन्याचं. म्हणून त्याला सोन्याच्या कर्दळींनी आजूबाजूनी कुंपण केलंय. हे सगळं कुठं आहे? बाहेर अंगणात. हां, हे सगळं बाहेर अंगणात आहे. पण इतकं सगळं वैभव बाहेर अंगणात असेल तर मला सांगा आता घरात किती असेल? आणि त्या घरातले किती सुखात असायला पाहिजेत. पण यक्ष दुःखात आहे, यक्षिणी रडत बसली आहे. एवढा सगळा पैसा असून आणि इतकी सगळी संपत्ती असूनही माणसाचं रडणं संपत नाही. कारण पैसा कशासाठी आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस सुखी होत नाही. हे मूलभूत सूत्र आपल्याला सांगताय वारंवार. तो तार येऊन पोहोचला, त्यांनी अलकानगरीतून ते लेकरू उचललं. कुबेराला वाईट वाटायचा प्रश्नच नव्हता, कारण कुबेर म्हणतो तसंही मला हे नकोच होतं. पापबुद्धीने निर्माण झालेलं आहे, करायची काय असली संतती फालतू. म्हणून कुबेर म्हणतो जाऊ दे, गेलं तर गेलं. लोभासूर जाऊन पोचला त्याच्यामध्ये पाताळामध्ये. स्वाभाविक लोभासुराने मग आपली पुढची ठरलेली पद्धत असते. मोठी तपश्चर्या केली. प्रचंड तपश्चर्या केल्यानंतर त्या तपश्चर्येचं फळ म्हणून भगवान प्रसन्न झाले. प्रकट झालेल्या भगवंताला विनंती करण्यात आली की जी जी गोष्ट मन आणि वाणीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते त्यापैकी कशानेही माझा मृत्यू नसावा. पुढचा वरदान आपल्याला मागितलं. आणि कायम लक्षात ठेवा, लोभ त्याच गोष्टीचा होतो जे मन आणि वाणीने मिळवता येतं. ज्याचं मनाने चिंतन होऊ शकतं त्याचाच लोभ होतो. ज्याचं वाणीचं वर्णन करता येतं त्याचाच लोभ होतो. जे वाणीच्या पलीकडचं आहे त्याचा लोभच आपल्याला पडत नाही. हेच खरं दुर्दैव आहे. वाणीच्या पलीकडचं. कारण वाणी वर्णन कशाचं करू शकणार आहे? त्याचं उत्तर आहे मी त्याच गोष्टींचं वर्णन करू शकतो जे मी कधीतरी अनुभवलं आहे, जे मी कधीतरी पाहिलं आहे, किमान वाचलं आहे, ऐकलं आहे. त्याचंच वर्णन शक्य असतं. जे ऐकलंच नाही, वाचलंच नाही, त्याचं वर्णन कसं करणार? आणि मनसुद्धा चिंतन त्याचंच करतं, कारण मनाचंही काम ठरलेलं आहे. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण जे प्राप्त करतो ते स्मृतिरूपात बुद्धीत साठलेलं असतं. त्या स्मृतिरूपामध्ये साठलेल्या गोष्टीचंच मन चिंतन करू शकतं. म्हणजे जो अनुभव तुम्ही घेतलाच नाही त्याचं चिंतन तुम्हाला करताच येत नाही. म्हणून साधा हिशोब आहे, मन आणि बुद्धी या दोन्ही बाहेरून येणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहेत. म्हणजे पर्यायाने ज्ञानेंद्रियांवर अवलंबून आहेत. आणि ज्ञानेंद्रिय काय पाहत राहतं? त्याचं उत्तर आहे 2च गोष्टी, एक तर पैसा, नाही तर सौंदर्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहण्याची, कारण या 2च गोष्टीकडे आपली नजर जाते. कान त्यातल्या त्यात वाईट.
डोळे त्यातल्या त्यात बरे आहेत कानापेक्षा, कारण कानाला वाईट ऐकायला आवडतं, हे मी आपल्याला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. डोळ्याचं त्यातल्या त्यात बरं एवढ्यासाठी की डोळ्याला वाईट पाहायला आवडत नाही. सहजासहजी आपल्याला वाईट पाहायची इच्छा नसते, नजर आपण पलटवतो. ऐकायला मात्र आवडतं. भांडणांबद्दल आपण पाहिलं, म्हणून कान जास्त वाईट, त्यातल्या त्यात डोळे बरे. डोळ्यांना लोभ कशाचा? दोनच गोष्टीचा, एक तर सौंदर्याचा, दुसरी गोष्ट संपत्तीचा. म्हणून लक्ष आपोआप या दोनच गोष्टींकडे जातं. या दोन गोष्टींचं टोक असलेला कुबेर, त्याचा लोभ संपत नाही हे वारंवार आपल्यासमोर सांगितलं. लोभासुर निर्माण झाला. लोभासुराने नाना प्रकारचे वरदानं मागितले. लोभासुर अत्यंत भयानक झाला. भयानक झाल्यानंतर स्वाभाविक भगवान त्यांच्यासाठी प्रकट व्हायची वेळ आली. भगवंत प्रगट झाले. प्रगट झालेल्या भगवंतांनी त्यांच्याकडे दूत पाठवला. नेहमीच्या पद्धतीने दूत जाऊन पोचला. दूतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा दैत्याला पटलं नाही. चांगलं सांगायला आलेल्या माणसाचं न ऐकणे राक्षस त्याला म्हणतात. हिताचं सांगायला आलेल्या माणसाचं जो ऐकत नाही त्यालाच राक्षस म्हणतात. आणि आपली नेमकी अडचण ही आहे, आपल्याला बरं सांगणारे आवडतात, खरं सांगणारे आवडत नाहीत. काय ऐकावं, बरं की खरं? त्याचं उत्तर आहे, बरं म्हटलं की बरं वाटतं. ते 100% खोटं असलं तरी बरं वाटतं. म्हणून तुमच्यापैकी कोणालाही सांगितलं तुम्ही फार सुंदर आहात की बरं वाटतं. ते जर सांगावं लागतं तर याचा अर्थच खोटा आहे की नाही? कारण जी गोष्ट सांगावी लागते ती खोटी असते, हा शास्त्रांनी नियम आहे. मी तुम्हाला कधी म्हटलं का तुम्ही पुरुष आहात म्हणून? नाही म्हटलं. का नाही म्हटलं? आहे, सांगायची गरज नाही. जी गोष्ट असते ती सांगावी लागत नसते. जी गोष्ट नसते तीच सांगावी लागते. वाक्याचा पुढचा अर्थ लक्षात ठेवा. जे जे आपल्याला सांगावं वाटतं ते खोटं असतं. म्हणून आपल्याला जर सांगावं वाटत असेल की मी फार हुशार आहे, खोटं. मला जर सांगावं वाटत असेल की मी फार बुद्धिमान आहे, खोटं. मी खूप सुंदर आहे, खोटं. कारण जे सांगावं लागतं ते खोटं. समोरच्याला दिसलं पाहिजे ना. माझा अभ्यास आहे हे मला सांगायची गरज नाही, ते समोरच्याला वाटलं पाहिजे. साधा हिशोब आहे. मी सुंदर आहे हे बाकीच्यांनी म्हटलं पाहिजे, पण आपल्याला त्याचाच आवड असतं. नसलेली गोष्ट. म्हणून कायम मी वर्गात सांगताना आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, म्हणजे लक्षात ठेवा, कधीतरी आयुष्यात तुमच्या आईने तुम्हाला म्हटलं का, बेटा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून? कधीच नाही म्हटलं. इथले एका तरी म्हटलं? कधीतरी तुमच्या आईने तुम्हाला म्हटलं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे? कधीही म्हटलेलं नाही. का? कारण ते आहे आणि असल्यामुळे सांगायची गरज नाही. विद्यार्थ्यांना सांगताना मी पुढचा हिशोब सांगत असतो, कारण जे असतं ते सांगावं लागत नाही. त्याच्यामुळे जे येता जाता सांगतात त्यांच्यापासून सावध राहत जा. कारण खोटंच सांगावं लागतं, खरं सांगायची गरजच नसते. ते दिसतंच, त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हा जो भाव आहे तो आपल्याला कळला पाहिजे. लोभासुराला येऊन चांगलं सांगायचा प्रयत्न केला, लोभाला नाही पटलं. माणसाची ही मूलभूत प्रवृत्ती, राक्षस त्यालाच म्हणतात. मुद्गलाने आपल्याला या सगळ्या गोष्टी वारंवार सांगितल्या. काही देव वेगळे नाहीत आणि काही राक्षस वेगळे नाहीत. माझ्या समोर बसलेल्यातच काही देव आहेत, माझ्या समोर बसलेल्यातच काही राक्षस आहेत. बरं, असंही नाही आहे का 24 तास देव आहेत आणि 24 तास राक्षस आहे, असाही कोणीच नसतो. एकही माणूस नाही. जेवढे आपण सगळे जन्माला आलो आपल्या सगळ्यांमध्ये त्रिगुण असणारच असणार आहेत. जर भगवंताला त्रिगुण नाही सुटले तर तुम्हाला आम्हाला कसं सुटतील? ब्रह्मदेव विष्णू शंकर जर त्यातून नाही सुटले तर आपण कसे सुटणार आहोत? आपल्या सगळ्यांमध्ये त्रिगुण आहे. आपल्या सगळ्यांना तमाचा त्रास आहेच. आपल्या सगळ्यांना रजोगुणाचा त्रास आहेच. आपल्या सगळ्यांना सत्वगुणाचा आनंदही आहेच. उरलेले दोन असतील तर पहिला कसा सुटेल? फक्त खेळ तेवढाच आहे. या उरलेल्या दोनपेक्षा पहिल्यावर मी किती जास्त प्रमाण देऊ शकतो एवढंच करणे. सगळ्या साधनेचा एवढा एकच खेळ आहे. तमोगुण प्रत्येकाला असणार आहे. कितीही मोठा साधक असला तरी त्याला झोप येत नाही असं काही होते का? असं होऊच शकत नाही. त्याला झोप येणारच आहे. बिना झोपेचं शरीर राहू शकत नाही. कितीही मोठा साधक असला तरी त्याला भूक लागत नाही असं काही होईल का? भूक लागणारच आहे. अगदी समाधी दशेत गेल्यानंतर सोडून द्या विषय, ते साधकच नाहीत ना, कारण ते सिद्ध झाले अवस्थेमध्ये. पण उरलेल्यांना भूक लागणारच आहे. म्हणजे रजोगुण त्याच्यात असणारच आहे. भूक लागली तर निदान उठून कोणाकडे तरी जाऊन भीक मागून खाण्या इतकं तरी का होईना कर्म करणं भाग आहे की नाही?
बाकीचे भले कर्म करा की नका करू इतकं बरं. त्याच्या पलीकडे भगवंताच्या कृपेने समोर आलं, उचलून तोंडात टाकणे एवढं तर कर्म करावंच लागेल. तोंड तर चालवावंच लागेल. बिना कर्माचं राहता येत नाही. आपल्याला पुढे सिद्धांत येणार आहे तो विषय. म्हणून रजोगुण आपल्यात आहेच, पण तमोगुण आपल्यात आहे हे जर सिद्ध असेल, रजोगुण आपल्यात आहे जर सिद्ध असेल, तर सत्वगुणही आपल्यात आहे हे तर सिद्ध आहे की नाही. आणि मग खेळ आपल्याला फक्त एवढाच करायचा आहे. झोप प्रत्येकालाच येते, पण झोपेची वेळ कमी करणं आपल्या हातात असलं पाहिजे. पाहिजे त्या दिवशी मी वाटेल तेवढा झोपील, पण गरज असेल त्या दिवशी मला 4 म्हटलं तर 4ला बिना अलार्मचं उठताही आलं पाहिजे. त्याला सत्वगुण म्हणतात. सत्वगुण ज्या क्षणी आहे, पण आपल्याला नेमकी पंचायत आपली अशी आहे की परम सात्विक गुणांच्या कार्यात सुद्धा आपला तमोगुण जागृत होतो. आणि म्हणून पारायणाला बसलं की जेवढ्या जांभा येतात तेवढ्या कधीच येत नाहीत. कारण सत्वगुणातच तमोगुण बाहेर येतो आपला. मोठी पंचायत आहे. तमोगुणाचं हे कार्य कमी करत नाही, निदान तमोगुणाला रजोगुणात परिवर्तित करणे आणि रजोगुणाला पुढे सत्वगुणात परिवर्तित करणे एवढंच आपल्या हातात करण्यासारखं आहे. त्याला साधना असं म्हणतात. माझा सात्विकतेचा भाव वाढला पाहिजे आणि हे शरीर माझं गुलाम आहे, मी शरीराचा गुलाम नाही. याला साधना म्हणतात. साधना याचा अर्थ अगदीच खूप डोळे मिटूनच तासनतास बसलं पाहिजे असं नाही. माझं शरीर माझं गुलाम असलं पाहिजे. असतं का? नसतं. आपलं तर शरीर सोडून द्या, आपल्याला वाटतं मात्र जग आपलं गुलाम असलं पाहिजे. एका कार्यक्रमातली गोष्ट तुम्हाला सांगतो. एक म्हातारी आली, मायबाई माझ्या समोर येऊन उभी राहिली, म्हणे महाराज काय करावं काही समजत नाही, पोरं बिलकुल ऐकत नाही. अनेक म्हाताऱ्यांचा कॉमन प्रॉब्लेम असतो. त्यात काही नवीन आहे अशातला भाग नाही, पहिल्यांदाच काही आलाय अशातलाही भाग नाही. तिने मला दणकून येऊन सांगितलं पोरं बिलकुल ऐकत नाही. आता तिला तिच्या पद्धतीने सांगितल्याशिवाय माझा पर्याय नव्हता. म्हटलं आई बस लवकर खाली. काय लवकर थोडं बसता येते म्हणे, पण हरकत नाही. आता मी एवढ्या यांनी सांगितलं तर कशी बशी बिचारी बसली. म्हटलं उठ पटकन. हॅ आता काय उठते म्हणे. बसली कशी तरी म्हणे आता उठता येत नाही पटकन. म्हटलं का नाही उठता येत? आता काय हातपाय ऐकत नाहीत रे बाबा म्हणे. म्हटलं मला सांग म्हातारे तुझे हातपाय तुझं ऐकत नाही, पोरं का ऐकतील? पण आपल्याला वाटत राहतं कायम, आणि सगळ्यांनी माझं ऐकत राहावं हाच मोठा लोभ आहे. कारण हे माझ्या मोठेपणाचं प्रतीक आहे ऐकणे याचा अर्थ. आणि हा लोभ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत गजानन आठवत नाही. त्या लोभाकरताच उलटा प्रकार सांगितला गजाननत्वाचा. भगवान गजानन प्रगट होतात. प्रगट झालेल्या गजाननांनी काय केलं त्याचं उत्तर याचा पहिल्यांदा सांगून पाहिलं. ऐकत नाही म्हटल्यानंतर परशु सोडला आपला. भगवंताचा परशु निघाला. भगवंताच्या परशुने सगळ्या सैन्याचा विनाश केला आणि तो परशु लोभासुराच्या मागे लागला. लोभासुराने आपले सगळे शस्त्रास्त्र वापरले. भगवंताच्या परशुवर चालण्याचा प्रश्नच नव्हता. लोभासूर पळाला, जाऊन शुक्राचार्यांना शरण गेला. शुक्राचार्यांना विचारलं मी करू काय? शुक्राचार्यांनी सांगितलं मी तुला आधीच सांगितलं होतं बाकी सगळ्या गोष्टी चालतील, भगवंताच्या भानगडीत गणेशाच्या भानगडीत पडायचं नाही. तू ऐकलं नाही. आता ते गजानन आलेत, आता तुला पर्याय नाही, तुला शरण जाणे याच्याशिवाय मार्ग नाही. हा परशु मागं लागलाय, पहिलं काम कर त्या परशुचं स्तवन कर. स्वाभाविक प्रश्न पडला ना की एक परशु येऊन पोहोचला, त्या परशुचं कसं काय स्तवन करणार? कारण स्तवन जिवंत माणसाचं करता येत असतं, स्तुती ही सजीवाची करायची असते. हातामध्ये आलेला परशु नुसता, त्या कुऱ्हाडीचं कसं काय स्तवन करणार? त्याचं उत्तर आहे भगवंताच्या हातातला परशु आहे, तुमच्या माझ्या हातातली कुऱ्हाड नाही. दोनमध्ये फरक आहे. कसा? एक लहानसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. मातीचा गणपती आपण सगळ्या गणेशाच्या चतुर्थीच्या काळामध्ये आणतो. त्या दिवसांमध्ये आपण घरी मातीचा गणपती आणतो. त्या मातीच्या गणपतीच्या हातात परशु, पाश, अंकुश, मोदक सगळं असतं की नसतं? कशाचा असतो? त्याचं उत्तर आहे जेव्हा मोरया मातीचा असतो तेव्हा त्याच्या हातातलं पाश, अंकुश, रद, मोदक हे सगळं मातीचं असतं. समजा उद्या मोरया चांदीचा केला, पाश, अंकुश, रद, मोदक कशाचे? चांदीचे. मोरया सोन्याचा केला, पाश, अंकुश, रद, मोदक कशाचे? सोन्याचे. प्रत्यक्ष स्वानंदनाथ प्रगट झाले, ते चैतन्यानी भरलेले आहेत. त्यांच्या हातातले पाश, अंकुश, रद, मोदक कशाचे? चैतन्याचे. त्याच्यामुळे त्याच मोदक परशुचं जेव्हा स्तवन केलं तेव्हा परशुला समजलो आणि परशु शांतपणे वापस गेला. आपल्याला प्रश्न पडता उपयोगी नाही, अशा कसं परशुला कळलं? कारण काही प्रश्न लोकांना अजब प्रश्न पडतात ना.
कथा समजून घेतल्या पाहिजे, त्या कथांच्या मागच्या भूमिका. आम्ही वर्गात जेव्हा शिकवतो तेव्हा नाना प्रकारच्या संस्कृत साहित्यामध्ये सगळ्याच कथा अशा रूपकात्मक आहेत. मी वारंवार आपल्याला सांगतोय. एक कोल्हा कोल्हिणीला म्हणाला, कथा येते नाही का. एक कोल्हा कोल्हिणीला म्हणाला. मी मुलांना गमतीने सांगतो, म्हटलं आता बिलकुल प्रश्न विचारायचे नाही, कथा फक्त समजून घ्यायची. कोल्हा बोलला कसा असला प्रश्न विचारायचा नाही. कोल्हिणीला कळलं कसं हे त्याच्या पुढं विचारायचं नाही. आणि त्याच्या पलीकडे कोल्हा आणि कोल्हीन प्रायव्हेट बोलत होते, तुम्ही तिथं कशाला गेले हेही विचारायचं नाही. ते दोघं काय बोलले ते तुम्हाला कसं कळलं याच्यासाठी प्रश्न नसतात. त्या प्रश्नाचा पुढचा भाव समजून घ्यायचा असतो. कोल्हा का म्हटला त्याचं उत्तर एक, कोल्हा नाही बोलत, कोल्हिणीलाही कळत नाही. पण कोल्हा जसा धूर्त असतो तसे जे आपल्यातले धूर्त बोलतात त्यांना डायरेक्ट काही बोलायचं नाही ना, कारण संस्कृत तुम्हाला काही बोलणार नाही. आतापर्यंत काही बोललो तुम्हाला मी? एक अक्षर नाही बोललो. मी लोभासुराला नावं ठेवले, मी कामासुराला नावं ठेवील, मी कालपर्यंत मत्सरासुराला नावं ठेवले, त्याला निर्माण करणाऱ्यांना नावं ठेवलं. तुम्हाला काही बोललो का? लागत असेल तुम्हाला तर पहा जमलं तर, आणि नसं लागत तर सोडून द्या, मी पुढच्या कार्यक्रमात वापरतो नाही का, वापस द्या मला. पण आपली पंचायतीच आहे, लागतच नाही, हेच तर मोठी अडचण आहे. पूर्वीचा काळ बरा होता हो. मी एका व्याख्यानात सांगताना सांगितलं, म्हटलं पूर्वीच्या काळी मस्त तांब्याचे, चांदीचे, पितळीचे भांडे असायचे, त्याच्या पलीकडं मातीचे भांडे असायचे. त्या मातीच्या भांड्यात आपण सगळे लोक जेवायचो. इथं बसलेल्या सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे. मोठमोठे पितळीचे गंज असायचे, त्या स्वयंपाक केला जायचा. त्या स्वयंपाकाची गंमत असायची, तो खाली लागायचा भात, त्याला भात लागणे असं म्हणायचे. आणि तो लागलेला भात खाण्याकरता मारामाऱ्या असायच्या ना, कारण ते मस्त लागायचं खरपूस नाही का. घरामध्ये खाली ते सगळ्यात तळणाला लागलेला जो भाग होता तो आम्ही सगळे भावंड एकमेकाशी भांडत भांडत गंमत करत खात होतो. लागलेलं खात होतो म्हणून एकमेकाला लागून राहत होतो. आता भांडे आले निर्लेप, भांड्याला काही चिकटत नाही, खाणेवाले एकमेकाला चिकटत नाहीत. फार फार तर भावाचा वाढदिवस आला तर व्हॉट्सअपवर एक मेसेज, संपला विषय. प्रत्यक्ष बोलायला वेळ नाही उरला माणसांना, इतकी निर्लेप आपण झालोय. पण हे निर्लेपत्व फार चांगलं एका अर्थाने, वाईट नाही. मी त्याची गंमत किंवा निव्वळ टिंगल करतोय असं नाही. हा निर्लेप वृत्तीचा भाग जर आपल्याला साधनेत वापरता आला तर किती बरं होईल. पण आपण हा व्यवहारात वापरतोय. जिथं लेप असायचे तिथं निर्लेप, आणि जिथं निर्लेप असायला पाहिजे तिथं दुनियाभराचे लेप. किती पंचायत करून ठेवली आहे आपण, नुसते करंट चुकीचे लावत चाललोय. आणि कायम लक्षात ठेवा, हे चुकीचे करंट लागले की दोनपैकी एकच गोष्ट होते. वायर जर तिथल्या तिथं लागलं तर अप्रतिम कार्य करतं. एक वायर इकडं लागलं, एक इकडं बरोबर लागलं, दिवा लागला. ज्यांचे वायर बरोबर लागतात त्यांचे दिवे लागतात. वायर चुकीचे लागले तर दोनपैकी एकच होतं, एक तर शॉक लागतो नाही तर शॉर्ट सर्किट होते. आणि आपल्या सगळ्याच्या संसाराचं शॉर्ट सर्किटच व्हायची वेळ आली आहे. आणि नाही झालं समजा शॉर्ट सर्किट तर शॉक बसतात आहेत रोजचे. बाकीचं काय सांगायचं, का वायरिंगच चुकलंय. निगेटिव्ह पॉझिटिव्हचाच खेळ चुकलेला आहे. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्हचा खेळ आणखीन कुठे असतो माहिती आहे? त्याचं उत्तर आहे चुंबकामध्ये असतो. चुंबक लहानपणी आपण सगळ्यांनी खेळलोय, प्रयोगशाळेत त्याचे उपयोग केलेत. या चुंबकाची गंमत तुमच्या लक्षात येईल. चुंबकाला 2 ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. दर 2 वेगवेगळे एकत्र आले तरच चुंबक चिकटतं. जर त्याचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव वेगवेगळे एकत्र आले तर चिपकतं. जर समजा 2 सारखे ध्रुव एकत्र आले तर प्रत्याकर्षण होतं. मी आपलं मराठी माध्यमाचा आहे त्यामुळे मला थोडा शब्द माहिती आहे. एकमेकांपासून दूर जातं, प्रत्याकर्षण होत असतं. 2 चुंबक एकमेकापासून फेकले जातात. इतकं चुंबकाचं ज्ञान प्रत्येकाला आहे की नाही? पक्क कळलं? एक चुंबकाचा जर उत्तर ध्रुव असेल तर दुसऱ्याला चिपकायसाठी दक्षिण ध्रुव व्हावं लागतं तर चुंबक चिपकतं. आता गंमत तुम्हाला सांगतो, एकदा कधीतरी गणेश गीता उघडून पहा, वाचून काढा. त्या गणेश गीतेमध्ये आपल्याला मोरया सांगतो, या सगळ्या विश्वाची निर्मिती मी केली, या सगळ्या विश्वाचं संचालन मी करतो, या सगळ्या विश्वाचा विनाश मी करतो. याचा अर्थ जे काय चाललंय ते सगळं मी चालवतो. हे मोरयाचं वाक्य आहे. हा मोरयाचा उत्तर ध्रुव नक्की झालेला आहे. ओके. आता जर मला त्याच्याशी चिपकायचं असेल
तर माझ्याजवळ एकच उपाय आहे, मी काही करत नाही हेच म्हटलं पाहिजे. पण आपली पंचायत अशी आहे, तो म्हणतो सगळं मी करतो, हाही म्हणतो सगळं मी करतो, दोन सारखे ध्रुव एकत्र येतात, मोर्याशी चिपकण्याची शक्यता नसते. आणि त्या चुंबक कोणतं फेकल्या जाईल त्याचं उत्तर आहे, जे छोटं असेल ते मोठं थोडं फेकल्या जाते. मोर्या जागच्या जागी बसलाय, तुमचे चुंबक फिरत राहतात. मोठी अडचण आहे. मोर्याशी चिपकायचं असेल तर त्याचा पॉझिटिव्हनेस ठरलेलाच आहे, त्याचा ध्रुव बदलणार नाही आहे. मला माझा ध्रुव निगेटिव्ह करावं लागेल. आणि इथं निगेटिव्ह शब्दाचा अर्थ नकारात्मक या अर्थाने नाही, मी काही करत नाही या अर्थाने माझं कर्तृत्व नाकारावं मला लागेल. आणि तू करतोय असं म्हटलं की मग मोर्याच्या जवळ आपोआप जाऊन चिपकतो. आणि छोट्या चुंबकाला मोठं चुंबक सोडून द्या, एकदा चुंबकाला टाचणी जरी चिपकली तर तिच्यातही गुणधर्म चुंबकाची येतात. नियम आहे की नाही? तसं एकदा माझी ही टाचणी मोर्याला चिपकली की मोर्याचा आनंद मला लागतो. तो लागला तर समजा व्यवस्थित चिपकली, नाही तर मध्ये काहीतरी गडबड झाली आहे. आणि ती मधली जी काय गडबड होते ती काढण्यासाठीच मध्ये मध्ये अधिक मास येतात. ते मधलीच गडबड काढायची आहे ना, मधले झटकेच काढायचे. त्या चुंबकापर्यंत जाऊन पोचण्याची आपल्या टाचणीची तयारी करून घ्यायची आहे. पण टाचणीची पंचायत आहे, टाचणीच स्वतःला श्रेष्ठ समजतीये. इथं सगळी गडबड आहे. लोभासुराच्या समोर येऊन भगवान पोचले, भगवंतांनी परशु टाकला, परशुच्या माध्यमातून येऊन पोचलं ते चैतन्य. त्यानंतर नाईलाजाने तो शरण येऊन पोचला. आणि मग पुढचं वाक्य ठरलेलं असतं. भगवंतांनी सांगितलं हरकत नाही, तू आता शरण आलेला आहे, शरण आलेल्याला मी मारणार नाही, जो शरण येतो त्याला मी शरण देतो, त्याला माझ्या पायाशी बसवतो. आता रिकामा माणूस बसणार नाही, त्यातल्या त्यात तो राक्षस आहे, रिकामा कसा बसल? त्याला काहीतरी काम दिलंच पाहिजे की नाही? भगवंतांनी सगळ्यांना कामं देऊन ठेवलेत. जे माझी उपासना करतील त्यांच्या भानगडीत पडू नको, आणि जे माझी उपासना करणार नाही त्यांना सोडू नको. 8 राक्षसांना एकच काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे मोह मद मत्सर सगळे लोभास कोणाच्या मागे लागतील? त्याचं उत्तर आहे, जो गजानन गजानन करणार नाही त्याच्याच मागे लागतील. आणि म्हणून मजेदार रचना आपल्याला सांगितली, लोभासुराच्या विनाशाकरता भगवान गजानन अवतार घेतात. का? कारण सांगितलं 2 गोष्टींचा लोभ, एक तर सौंदर्य, नाही तर पैसा. आणि या दोन्ही गोष्टी जिथं गळून पडतात त्यालाच तर गजानन म्हणतात. पण आपली पंचायत अशी विचित्र आहे की त्याच्याजवळ जाऊन आपला लोभ गळून पडण्याच्या ऐवजी उफाळून येतो. जिथं पैशाचा खेळ गळून पडायचा तिथंच आपल्याला दाखवावं वाटतं. माणसं मोठे अजब असतात. जेव्हा पैसा नसतो तेव्हा भगवंताच्या जवळ येऊ त्याला पैसा मागतात, आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा माझ्याजवळ किती आहे हे त्याला दाखवायला जातात. म्हणून तर मोठ्याला मुकुट देतात आणि त्याच्यावर नावं टाकून देतात. हे भगवंताला पैसे दाखवणं नाही तर दुसरं काय समजून घ्या. म्हणून ही साधी रचना आपल्याला कळली पाहिजे की भगवंताच्याच समोर जर आपण पैशाचा उधम दाखवणार असू तर हसत असेल सिद्धिपती, अरे अख्खी माझी, तू मला काय सांगतो माझ्याजवळ किती आहे? पण आपल्यालाच कौतुक असतं. अर्थात तो कौतुकाचा भाग इथं कळला आपल्याला. लोभासुराला सांगण्यात आलं, जे माझी उपासना करतात त्यांना स्पर्शही करू नको. हे वाक्य फार भगवंताचं महत्त्वाचं आहे, कारण याच्यातूनच आपल्याला सिद्धांत मिळालेला आहे. भगवंत नामाचं चिंतन करणाऱ्याला यातला एकही विकार स्पर्श करत नाही, किमान त्याला त्रास देत नाही. केव्हा देतो त्रास? त्याचं उत्तर आहे, जेव्हा आपलं स्मरण संपतं तेव्हाच त्रास होतो. पण आपल्या स्मरणाची मोठी अडचण आहे, जेव्हा सगळं चांगलं चालतं तेव्हा आपल्याला तो आठवत नाही. म्हणून तर वारंवार प्रत्येक खंडात पुढच्या गोष्टी येतात. पुन्हा पुन्हा देवता वारंवार वनवासाच्या अवस्थात होतात. ती रचना आपल्यासमोर सांगितली. आणि मग आणखीन सांगण्यात आलं की या गजाननाचे अनेक अवतार कोणकोणते झाले त्याच्याबद्दलही सांगा. त्या अवताराकरता पुढचा अवतार सांगायला सुरुवात केली. सिंधुरासुराच्या वधाकरता निर्माण झालेला अवतार म्हणून सिंधुराचं कथानक आपल्यासमोर सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर शांतपणे बसलेले आहेत. एक दिवस त्यांना अचानक ब्रह्मदेवांची आठवण झाली आणि म्हणून ते भेटायकरता ब्रह्मदेवांना गेले. ब्रह्मदेवांना गेले तर भगवान ब्रह्मदेव झोपलेले होते. आता झोप मोड झाली. झोप मोड झाल्यानंतर आपलं जसं होतं तसं ब्रह्मदेवाचंही झालं. ब्रह्मदेवांना अर्धवट झोप झाली असल्यामुळे एक मोठी जांबाई आली. फक्त तुमच्या माझ्या जांबाईतून फार फार तर कालचे कण उडू शकतील. ब्रह्मदेवाची जांबाई असल्यामुळे एक भला मोठा राक्षसच बाहेर आला. अत्यंत लाल बुंद रंगाचा होता. तो लाल बुंद रंगाचा राक्षस बाहेर आला. ब्रह्मदेवांनी स्वाभाविक विचारलं, कोण आहेस तू? याने सांगितलं, मला काय माहिती, तुम्ही जन्माला घातलं, तुम्ही सांगा मी कोण आहे.
त्यांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, तुझा रंग अतिशय सुंदर लाल बुंद दिसतोय म्हणून त्याला सिंदूर असं तुझं नाव असेल. अत्यंत सुंदर सुंदर त्याला वरदानं दिले आणि अप्रतिम वरदानं देताना ब्रह्मदेवांनी खुशीत येऊन वरदान दिलं, म्हणे याच्यानंतर तू ज्याला कोणाला बळजबरीने रागानी मिठी मारशील तो तिथल्या तिथं भस्म होईल. शौनकांनी प्रश्न विचारला, कुठलीच तपश्चर्या न करता सिंदुराला वरदान मिळालं कसं? बरोबर प्रश्न आहे, अनेक दैत्यांच्या बाबतीत आहे, बाकी जागी नाही विचारला, इथं विचारलाय, त्याचं चिंतन केलं पाहिजे. अनेकांच्या बाबतीत हा प्रश्न असतो आणि व्यवहारातही आपल्याला अनेकांना हे पाहायला मिळतं. आपल्याला असं वाटतं की समोरचा माणूस तर काहीच करत नाही, त्याला इतकं सगळं कसं भेटलं? हा तुमचा माझा प्रश्न आहे. सिंदुराच्या निमित्ताने शौनकांनी विचारून घेतलाय. आपल्यातल्या अनेकांना असं पाहायला मिळतं, काही लोक परमनास्तिक असतात, काही लोक अत्यंत वाईट वागणारे असतात आणि तरी त्यांच्याजवळ गडगंज संपत्ती आणि नाना प्रकारच्या गोष्टी असतात आणि व्यवस्थित सचोटीने वागणाऱ्या माणसाला अनेक प्रकारचे संकट असतात. हा जगातला जो विषय आहे तो सगळीचकडे लागू आहे. सिंदुरासुराला अचानक वरदान मिळाले. शौनकांनी प्रश्न विचारला, अचानक कसे मिळाले? भगवान सूत सांगतात, अचानक नावाची कुठलीही गोष्ट या जगात घडत नसते. प्रत्येक गोष्टीला कारणमीमांसा असते. फक्त अडचण एवढीच असते, आपल्याला आधीच्या गोष्टी आपल्याला पाहिलेल्या नसल्यामुळे कळत नसतात. जसं आत्ता व्यासपीठावर येऊन मी बसलो, तासन तास बडबडबड करतोय, सगळं तुम्हाला बरं वाटतंय. तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडतो, का तिथं तर मस्त दिवसभर झोपलेले दिसतात, एवढं कधी वाचलं? त्याचं उत्तर आहे, तुमच्यासमोर भले नसल वाचलं, पण आधी तर वर्षानुवर्ष वाचलंय की नाही? आधी वर्षानुवर्ष वाचलं नुसतं नाही आहे, पिढ्यानी पिढ्या तयार झालेलं आहे, ते आयतं मिळालेलं आहे. म्हणून तास 2 तास आरामशीर बोलता येतं. त्याच्या मागे प्रत्येकाची कृती असते. आज एखाद्याला पैसा मिळाला असेल तर त्याच्या मागे त्याचे मागचे श्रम आहेत आणि आत्ताचे कदाचित नसले तर काल मी आपल्याला कर्मविपाक सिद्धांत सांगितला, या जन्माचे नसतील त्याचे मागच्या जन्माचे होते. त्या जन्मात त्यांनी पुण्य केलेलं आहे, त्या जन्मातल्या पुण्यानुसार त्याला आत्ता मिळत आहे. त्याच्याकरता तुम्हाला वाईट वाटायची गरज नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं पुण्य वाढवा, पण आपली पंचायत आहे. आपल्याला आपली रेषा वाढवायच्या ऐवजी लोकांची रेषा मोडायला हौस फार असते आणि नेमकी अडचण तिथं आहे. दुसऱ्यांच्या रेषा मोडून तुम्ही मोठे होत नसता, आपली रेषा वाढवता आली पाहिजे. कथेत ते सांगायचं आहे. आणि अनेक गोष्टी अशा निर्माण होतात की ज्याचं उत्तर आम्हाला या जन्मात दिसत नाही आणि नसतंच ना, काही गोष्टीचे उत्तरच नाही आहे. विज्ञानाला विचार बरं, एखादा माणूस कसा मोठा होतो किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो? विज्ञान तुम्हाला 2 कारणं सांगतं. विज्ञानाच्या दृष्टीने 2च कारणं आहेत, एक अनुवंश, दुसरं परिस्थिती. माणूस अनुवंशाने त्याचं व्यक्तिमत्व अप्रतिम होतं. विज्ञानाचा एक विषय DNA मध्ये असावं लागतं, त्या DNA मध्ये असलेल्या गुणधर्मानुसार तुम्ही मोठे होता. विज्ञानाचा एक सिद्धांत आहे आणि माणूस दुसरा मोठा होतो त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीने. विज्ञानाने हे 2च कारणं दिले, पण हे कारणं खरे आहेत का? अडचण आपल्याला अशी आहे की विज्ञानाने सांगितलं, मोठ्या मोठ्या इंग्रजी ग्रंथात सांगितलं की आपल्याला काहीही पटते, मोठी पंचायत आहे. हे 2 कारणं खरे आहेत का? अनुवंश आणि परिस्थिती याच्या भरोशावर माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं का? त्याचं उत्तर आहे नाही. का? कारण माझ्या घरात माझ्या सगळ्या भावंडांचा अनुवंश एकच आहे. माझ्या घरात माझ्या सगळ्या भावंडांची परिस्थिती सारखीच आहे. एकाच भांड्यात तयार झालेला आम्ही जेवतो, एकाच घरात राहतो, एकाच छताखाली, अनुवंश एकच आहे. माय आणि बाप दोघंही तेच आहेत, पण फक्त तेवढंच कॉमन आहे. असे 2 वेगवेगळे आहेत की माझ्यात आणि माझ्या भावात फक्त आई आणि वडील एवढीच गोष्ट कॉमन, बाकी एकही गोष्ट कॉमन नाही. का नाही आहे? कारण अनुवंश आणि परिस्थितीने माणूस तयार होत नाही, त्याच्या पूर्वकर्मानुसार माणूस तयार होतो. बाप नुसता मोठा होऊन चालत नाही, त्या बापाच्या पोटी एक रावण जन्माला येतो, दुसरा कुंभकर्ण आणि तिसरा विभीषण स्वतःच्याच कर्माने तयार होत असतो. प्रत्येकातच हे 3 गुण आहेत ना, ते 3 गुणांचे 3 प्रतीक आहेत. एक नुसता झोपा काढत होता म्हणून तमोगुणाचा विषय आहे, दुसरा रजोगुणाचा, किती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आपलं तर पाहिजेच पाहिजे, लोकांचंही पाहिजे, लोकांचं सोडून द्या, रामाची पाहिजे. किती विकृती!
रजोगुणाचं टोक आहे. आणि तिसरा विभीषण सांगितला सत्वगुणाचं टोक. व्यवस्थित समजून घ्या, आजूबाजूच्या परिस्थितीवर माणूस बदलत नाही. याचे हे दोन सुंदर उदाहरण विषय निघाला म्हणून रामायणातले सांगतो. अत्यंत वाईट परिस्थितीत विभीषण राहत होता तरी तो बिघडला नाही. आणि अत्यंत चांगल्या परिस्थितीत कैकेयी मंथरा राहत होती, त्या सुधारल्या नाही. माणूस परिस्थितीवर अवलंबून नसतो, त्याची स्वतःची मनस्थिती, त्याचं स्वतःचं वागणं. विभीषणाचं वागणं किती महत्त्वाचं आहे आणि त्या वागण्यावर ओळखू आला ना. म्हणजे जेव्हा हनुमंत जाऊन पोचले, हनुमंतांनी पहिलं काम काय केलं त्याचं उत्तर आहे विभीषण शोधले. लंकेमध्ये पहिलं काम कसे शोधले? त्याने ते येऊन सांगितलं नाही मी असं असं आहे. पहिलं काम कसं शोधले त्याचं उत्तर सांगितलं. हनुमंत जिकडे तिकडे उड्या मारत होते, त्यांना एक सुंदर घर दिसलं. त्या घरामध्ये समोर गाईच्या शेणाने सारवलेलं होतं. त्याच्यात अप्रतिम रांगोळी काढलेली होती. तिथं दारावर भगवा ध्वज लावलेला होता. समोर आंब्याच्या पानाचं तोरण लावलेलं होतं. दोन्ही बाजूला गोपद्म लक्ष्मीपद्म काढलेले होते. समोर तुळशी वृंदावन लावलेलं होतं. घरामध्ये दीप प्रज्वलित होता आणि घरामधून श्रीराम जयराम जय जयरामचा आवाज येत होता. हनुमानजी म्हणतात आपल्या पार्टीचा आहे. मी बोलता बोलता सांगत असतो, स्वतःला विचारा, समजा उद्या चुकून हनुमंत आपल्या घरी आले तर आपल्या घरात येतील का? कारण हे आत्ता जे सांगितलं यातलं काहीतरी उरलंय का? आणि यातलं काही जर उरलं नसेल तर हनुमंत आपल्यापर्यंत येतील कसे? हनुमंत नाही आले तर राम भेटतील कसे? राम भेटले नाही तर स्मरणभक्ती होईल कशी? आणि स्मरणभक्ती नाही झाली तर मोर्या पावल कसा? पुढचे टप्पे आहेत. माझ्या बाह्य आचरणापासून मला सुधरवत न्यावं लागेल. तितक्या वाईट अवस्थेत जर विभीषण व्यवस्थित जगू शकत असेल, रावणाच्या राज्यात जर तो व्यवस्थित जगत असेल तर आपली अवस्था इतकी तर वाईट नक्की नाही ना. रावणाचं तर राज्य नाही आहे निदान, एवढं ते निदान आपला विषय असला पाहिजे. आणि माझ्या घरात मी काय करायचं हे तर मला ठरवायचा अधिकार आहे, पण तेही आपला अधिकार आपण गमावून बसलोय. म्हणून पुढच्या अवस्था येतात. भगवंताच्या ह्याच्यातून जांभई निघाली, त्या जांभईतून हा भयंकर पुरुष निघाला. त्याला नाना प्रकारचे वरदान मिळाले. आपल्याच डोक्यात प्रश्न आला असं नाही, शौनकांच्या डोक्यात प्रश्न आला असं नाही, त्या सिंदुरासुराच्याच डोक्यात प्रश्न आला. मी तर काहीच तपश्चर्या नाही केली, मी तर काहीच उपाय नाही केले, कुठलीच साधना नाही केली. मला अचानक ब्रह्मदेवानी दिलेले हे वरदान खरे असतील कशावरून? टेस्ट केलं पाहिजे की नाही? आणि टेस्ट कोणावर करायचं? राक्षस अबाउट टर्न. तिथल्या तिथं पलटला आणि तिथल्या तिथं पलटून ब्रह्मदेवाच्याच मागं लागला. आता कळलं का तुम्हाला राक्षस कशाला म्हणतात? ज्यांच्या भरोशावर मोठे होतात, त्यांच्याच उरावर जे लागतात त्यांना राक्षस असं म्हणतात. कळली व्याख्या व्यवस्थित? लावत बस कुठं लावायची ते. लावायचं मी सांगणार नाही, मी तुम्हाला काही बोलणार आहे का? आपण आधीच ठरवलं आहे की नाही, काही बोलायचं नाही. सगळं ज्याला त्याला समजतं आपोआप. ज्याच्या भरोशावर आपण मोठे होतो त्याचं कृतज्ञता न ठेवता जो कृतज्ञ होतो, राक्षस त्याला म्हणत असतात. काळा बिंद्रा असायची गरज नाही, शिंग दिसण्याची आवश्यकता नाही, लाल डोळ्यांचा फार भाग नाही आणि मोठ्याने हा 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 करण्याची गरज नाही. जे उपकार करणाऱ्याचे उपकार विसरतात, राक्षस त्यांना म्हणतात. तो ब्रह्मदेवाच्याच मागे लागला. भगवान ब्रह्मदेव म्हणतात काय ताप आहे, चांगले वरदान दिले, हा माझ्याच मागं लागला, ठीक आहे हरकत नाही, येऊ दे 19. म्हणजे आपल्याला कळते. मग आता आपल्या भाषेत सांगितलं की 19मध्ये काय करायचं याच्याबद्दल नाही बोलत आहे मी, प्रचार करायला आलेलो नाही. भाव आपल्याला सांगतोय, ज्याच्या भरोशावर झालं त्यालाच उलट जर होत असेल तर मग पुढच्या वेळा मी तुला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. या हिशोबामध्ये ब्रह्मदेवांनी वरदान दिले. वरदान दिल्यानंतर तसा शाप दिला की भगवान गणेश तुझं निपात करतील, पण ते सगळं केव्हा तरी होईल, तोपर्यंत तर हा मागं लागलाय ना. ब्रह्मदेव लागले पळायला. भगवान ब्रह्मदेव गेले विष्णूंकडे. विष्णूंना जाऊन सांगितलं संरक्षण करणं तुमचं काम आहे. तो म्हणे काही वरदान देऊन ठेवाल तर मी संरक्षण कशातून करणार आहे? कशातून वाचवायचं ते तर कळलं पाहिजे. आता हा येऊन मिठी मारणार, तुम्हालाही मारणार, तर मला काय सोडणार थोडा आहे मी वेगळ्या प्रेमाचा. पण भगवान विष्णू म्हणतात हरकत नाही, जिथं ताकद चालत नाही तिथं युक्ती वापरायची असते. भगवान विष्णूने त्याला सांगितलं अरे या म्हातारीचा का मागं लागला? सज्जन माणूस आहे नाही का, वेदविद्या अभ्यासात करत बसतो, यांना मारण्यात काय मोठेपण आहे? अरे माणसाने कसं आपल्यासारखा मारावा पटलं राक्षसाला. म्हणे तुझ्यासारखा ताकददार जो आहे तो कैलासावर बसलेला आहे, त्याला मार तर समजेल काही ताकद आहे. आम्ही काय सामान्य माणसं आहे, आमच्या कुठं भानगडीत पडतो. भगवान विष्णूंनी ते तिकडं डायव्हर्ट केलं, कॉल तिकडच्या याच्यावर.
डायवर्ट झाला. भगवान शंकर शांतपणे ध्यान करत बसले होते आणि सिंदुरासूर धावत तिथं येऊन पोहोचला. कळलंच नाही भगवान शंकरांना हा हात करून का येतोय. येऊन पोचला. पण पुढची मजेदार गोष्ट आहे, जसा धावत येऊन पोचला त्यांनी शंकराकडे तर पाहिलं, पण शंकराकडे लांबून पाहिलं त्याच्या लक्षात आलं भडंग भिकारी बसलेला दिसतोय, नागवा उघडा बसलाय, एक नुसतं आपलं हत्तीचं कातडं नाही तर वाघाचं कातडं पांघरलंय, जिकडे इकडे साप फिरतायत अंगावर, याला काय मारायचं आणि याच्यात काय ठेवलेलं आहे. पण त्यावेळा त्याचं लक्ष बरोबर पार्वतीकडे गेलं. यालाच राक्षस म्हणतात. मोरयाच्या समोर बसल्यानंतर मोरयाकडे लक्ष न देता बाकीच्या गोष्टींकडे ज्यांचं लक्ष जातं त्यांना राक्षस असं म्हणतात. बसलेले भगवंतासमोर आणि कॉल कोणाचा येत आहे याच्याकडेच लक्ष असतं की नसतं. स्वतःचं स्वतःला विचारत, जगाचा विचार नाहीये, बाकीच्यांना नाही शोभायचं आहे, स्वतःचा विचार करा. आपलं बाकीच्यांकडे लक्ष असणे यालाच राक्षसी वृत्ती म्हटलं. तीच जिंकायची आहे. खेळ त्याचा आहे. पण आपल्याला तिथंही शांत बसतं. 10 मिनिटाचं स्वानंदी स्तोत्र 10 ते 15 मिनिटं लागणार, तेवढ्या वेळात सुद्धा शांत बसत नाहीत ना. ती जी प्रवृत्ती आहे त्याचं वर्णन आपल्या समोर सांगतायत. भगवान शंकरांनी अचानक पाहिलं हा काय येऊन पोहोचतोय. भगवान शंकरांनी पाहिल्यानंतर तिकडून त्यांनी पार्वती पाहिली. तो म्हणतो जाऊ दे कुठे त्या शंकराच्या नादी लागायचं. त्यांनी पार्वती उचलली. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. भगवान शंकर जवळ असताना कैलासातल्या देवी पार्वतीवर संकट येऊ शकतात. आपलं काय घेऊन बसले. त्या राक्षसांनी पार्वती पाहता पाहता उचलली, निघून गेले. पार्वतीने केलेला धावा मुद्गलाने इतका सुंदर दिलेला आहे की खरं तर त्याच्यावर प्रवचन मालिका घ्यावी. अर्थात असे याच्यात शेकडो अध्याय आहेत की एक अध्याय पकडायचा आणि त्याच्यावर प्रवचन मालिका चालू द्यायची. इतकं अप्रतिम. देवी पार्वती म्हणते अरे कुठं अडकलायस माझ्या मोरया. सिद्धिबुद्धींच्या मोहातून तुला सुटत नाही आहे करे. लक्षलाभ तुझे हात धरून बसलेत करे. ते तुला जास्ती खेळवत आहेत करे. तू त्यांना खेळवण्यात रमलायस करे. अरे सगळे सनकादिक ऋषी समोर उभे असतील, तुला कशाला माझी आठवण येणार आहे. सगळे ब्रह्मा विष्णू महेश तुझ्या समोर असतात, तुला माझ्यासारखी सामान्य कुठं सापडणार. कोण म्हणतीये. पार्वती. ती म्हणतीये स्वतःला सामान्य आणि तिचं पवित्र चरित्र वाचणारे आपण मात्र स्वतःला असामान्य समजतो. कसा मोरया पावल. ती पार्वती म्हणते माझ्यासारख्याला का सोडून दिलेलं आहे. तिने लंबा चौडा धावा केला. भगवंतात ऐकायलाच बसलाय, आपण हाकच मारत नाही एवढीच अडचण आहे. भगवान यायलाच बसले. सगळ्या पुराणांनी सगळ्या कथा सारख्याच दिल्या. भगवान किती वेगात यायला तयार आहेत. गजेंद्र मोक्षाची कथा आठवा. त्या गजेंद्राने एक फूल उचललं आणि भगवंताच्या दिशेने भिरकवलं. फूल आकाशातून खाली पडायच्या आत सुदर्शन चक्र आलं. पण तेव्हाच आलं जेव्हा फूल भिरकवलं, तोपर्यंत आलं नाही. कारण पहिल्यांदा गजेंद्र स्वतःच्या भरोशावर निघायचा प्रयत्न करत होता, मग नातेवाईकाच्या भरोशावर निघायचा प्रयत्न करत होता, मग ओळखी पाळखीच्या भरोशावर निघायचा प्रयत्न करत होता. भगवान म्हणते चन्ने दो खेल. जोपर्यंत आपण आपल्याच भरोशावर करायचा प्रयत्न करतो तो शांत बसलेला असतो. ज्या क्षणी त्याच्या लक्षात आलं आता कोणी उरलेलं नाही एका भगवंताशिवाय, पण भगवंताचा नियम आहे काहीतरी दिल्याशिवाय तो काही देत नाही आणि जे दिलं तेच वापस करत असतो. तेवढ्याच सुंदर गोष्टी. भगवंताला काय द्यायचं त्याचं उत्तर 2 गोष्टी सांगितल्या, फूल आणि नारळ. बोललोय आपण त्याच्यावर. भगवंताच्या समोर पुष्प समर्पित करायचं, सुमन समर्पित करायचं. त्यांनी कसं तरी ते गजशुंडीनी एक फूल उचपटलं आणि ते फूल फक्त भिरकावलं. आता माझं मन तुझ्याशिवाय कोणाकडे नाही. सेकंदात भगवंताचं सुदर्शन चक्र आलं. तो तयार आहे, आपण बोलवत नाही. अडचण तिथं आहे. आपल्याला बोलवावंच वाटत नाही. पण पुढची गोष्ट सांगून ठेवतो, विषय निघालाच म्हणून. बोलवायचे भानगडीत पडू नका, त्यालाच खरा भक्त म्हणतात. कथा भले भागवतातल्या असतील पण आपल्या कामाच्या आहेत म्हणून मुद्दाम सांगतो. त्या प्रल्हादाची कथा आठवा. त्या प्रल्हादाकरता भगवान नरसिंह प्रकट झाले. सगळ्यांनी त्यांचं स्तुती करायचा प्रयत्न केला, ते शांतच होईना. शेवटी नारदांना विचारलं हे शांत कसे होतील. नारद म्हणाले ज्याच्याकरता आलं त्याला समोर कराल की नाही. मग यांनी त्या प्रल्हादाला समोर केलं. फार सुंदर वाक्य आहे, भक्तिशास्त्राचं रहस्य असलेलं. त्या प्रल्हादाला जवळ बोलावलं, मांडीवर घेतलं. नरसिंहाने ते प्रेत फेकून दिलं हिरण्यकश्यपूचं आणि त्या प्रल्हादाच्या गालावरून हळूच हात फिरवत विचारला बेटा किती सहन केलंस, का नाही आधी बोलावलंस. प्रल्हादाचं उत्तर फार सुंदर आहे. म्हणे आता तरी मी कुठं बोलावलं, तुम्ही आले, याला भक्त म्हणतात.
आणि काही झालं का पहिले त्याचा धावा, कुठं झोपलायस. ह्याला आपण म्हणतो मोठी पंचायत आहे. जीवनात लहान सहान अडचण आली तरी थेट स्वानंदनाथ, अरे असं असते का. पहिले चपराशाचे कामं चपराशाच्या लेवलवर करून पाहणं, आपण डायरेक्ट राष्ट्रपतीलाच पत्रव्यवहार. मोरया अशा कामाकरता वापरायचा नसतो, मोरयाची भक्ती अशा कामाकरता नसते. पण आपल्याला सवय जडलेली आहे. दास आपण की तो, हा प्रश्न पडावा अशी रचना जी सांगितली होती. कारण जर मी मोरयाचा दास असेल तर मी मोरयाला कामं सांगायचे नसतात ना. पण आपण करतोय काय, त्याला सांगतो तू माझे हे कामं करून दे. दास कोण, तो का तुम्ही. आणि मी जर त्याला कामं सांगत असेल तर हे वारंवार ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. सिंदुरासुर प्रगट झाला, सिंदुरासुराने देवी पार्वतीला उचललं, देवी पार्वती धावा करतीये. भगवंताने गुप्त रूपात आपला परशु मारला, सिंदुरासुर हडबडला. ब्राह्मण रूपामध्ये भगवान गणेश तिथं येऊन पोचले. त्याने सांगितलं जाऊ दे, त्या भडंग भिकाऱ्याच्या कुठे नादी लागतो, बेकार माणूस आहे. आता तुला मारला नाही का रट्टा, दिसणार सुद्धा नाही तुला काय मारलं ते. तू हिला सोडून दे, एक काम कर, हिला माझ्याजवळ ठेव, मी आपलं हिला सांभाळतो, याच्या भानगडीत पडू नको, अख्ख्या ब्रह्मांडाचं राज्य कर. असं सांगून त्यांनी सिंदुराला बाजूला करून दिलं आणि सिंदूर तिथून निघून गेला. पुढचा सिंदूर ठरलेला असतो, स्त्री मांस मदिरा आसक्ता. राक्षसाची एकच व्याख्या. या तीन गोष्टींच्या मागं जो लागतो त्याला राक्षस म्हणतात, हे वारंवार सांगितलं. त्याच पद्धतीने सिंदुरासुर वाढला, नाना प्रकारचे उधम केले. सगळ्या देवांना बंदिवासात टाकायची वेळ आली, सगळे देव वनवासात गेले. तिथं जाऊन पोचले, तिथं जाऊन पोचल्यानंतर यज्ञयाग बंद केले. ती सगळी प्रक्रिया आठवत राहायची प्रत्येक वेळा. आणि मग सगळ्या देवांनी प्रार्थना केली, भगवंता तुमच्याशिवाय आता कोणी उरलेलं नाही, तुम्हाला प्रगट व्हावंच लागेल. भगवंताने सांगितलं ठीक आहे, पुन्हा एकदा पार्वतीच्या शंकराच्या घरी आम्ही प्रगट होऊ. यावेळा आम्ही पार्वतीच्या मळापासून प्रगट होऊ. आणि मजेदार कथा सांगण्यात आली. ही कथा आपण सगळ्यांनी वारंवार ऐकलेली कथा आहे. थोडेसे बदल आहेत. मुद्गलांनी ती जशाला तशी सांगितली नाही. मुद्गलांनी काही बदल करून घेतले. देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळाला का पूज्यत्व आलं असा प्रश्न विचारला. हे आधीचे प्रश्न एक दोन घेऊन घेतो आणि मग आपल्या त्या कथेवर येऊ. त्या कथेवर किती विवेचन केलं तर कमी आहे, पण केलंच पाहिजे, कारण सगळ्यात सुंदर कथा आहे. मोरया नेमकेपणी कळण्यासाठी उपयोगी असलेली कथा, म्हणून त्याचं विवेचन आपल्यासमोर करू. देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळाला का पूज्यत्वाला त्याचं एक वेगळी कथा मुद्गलांनी सांगितली की जेव्हा तिने शंकराची तपश्चर्या केली तेव्हा भगवान शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी आले. त्यांनी नाना प्रकारे शिवनिंदा केली आणि शिवनिंदा सहन न झालेली पार्वती भगवान शंकरालाच मारायला धावली. निदान एवढी तर भक्ती आपल्याजवळ असली पाहिजे की नाही. आपल्या देवाची कोणी निंदा केली तर ती ऐकू नये इतकं तर नाही, निदान आपण करू नये इतकं तर. आता आणखीन किती खाली यायचं नाही. त्याची स्तुती करता येत नाही, नका करू. निदान त्याची निंदा तर करू नका, निदान त्याला नावं तर ठेवू नका. पण आपण तेही करायला कमी करत नाही. घरामधली एखादी गोष्ट वाईट झाली की काल म्हटलं तसं, मोरया तू माझं असं का केलं, हे नावं ठेवणे नाही आहे, हे निंदा करणं नाही आहे. याला उपासक म्हणतात, याला विश्वास म्हणतात. तो माझं वाईट करेल असं जर तुम्हाला वाईट वाटत असेल मनातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, तर तुम्ही भक्त कसेच नाही आहे. कारण विश्वासाचं तर पहिलं सूत्र आहे, प्रेमाचं पहिलं सूत्र विश्वासच असला पाहिजे. विश्वास नसेल तर त्याला प्रेम म्हणत नाही. विश्वास नसताना एकत्र राहणे याला फक्त ॲडजस्टमेंट म्हणतात. अख्ख्या संसारात हीच चाललेली असते. हा भाग सोडून द्या. भगवंताच्या बाबतीत नाही चालत. भगवंताच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट आहे प्रेम. भक्ती खूप नंतरचा विषय आहे हो. पहिल्यांदा प्रेम वाटलं पाहिजे आणि प्रेमातला पहिला विषय आहे विश्वास. विश्वास नसेल तर प्रेमात असू शकत नाही आणि प्रेम नसेल तर भक्ती होत नाही. आणि कायम तुम्हाला सांगतो, प्रेम आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिल्यांदा प्रेम करायला शिका. हे मी वर्गात सांगतो. पोरं आमचे वेगळ्याच नजरेने घेतात, कारण त्यांना एकच शब्द माहिती आहे प्रेम म्हटलं की. म्हटलं हरकत नाही, चला तुमच्या पद्धतीने सांगतो. तुम्ही ज्याला प्रेम म्हणताना तेही वेगळ्या अर्थाने भक्तीचं स्वरूप आहे. पोरांना आश्चर्य वाटतं काही सांगता. म्हटलं चला तुमच्या पद्धतीने सांगतो. जे कोणतं तुम्हाला प्रेमाचं गीत आठवत असेल ते गीत आठवा आणि फक्त एकच काम करा, हात बदला, पहा ते प्रेमगीत भक्तिगीत होतं की नाही. कुठलंही प्रेमगीत
एक सहज प्रेमगीत आठवायचं, मोरयाकडे हात करायचा आणि त्याला सांगायचं, क्या कहूँ मेरा ये हाल है, रात दिन तुम्हारा ख्याल है. हे भक्तिगीत आहे की नाही? आहे. उलट्या बाजूला भक्तिगीतातलं कुठलंही गीत उचलायचं आणि बायकोकडे हात करून म्हणायचं, ते प्रेमगीत होते की नाही? अगदी मनाचे श्लोक सुद्धा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, हे जर बायकोकडे पाहून म्हटलं तर प्रेमगीत होतं, समर्थांची पूर्ण माफी मागून. त्याचा बायकोशी संबंध नव्हता हो, नाही का. जगाचा संसार करण्याकरता स्वतःचं सोडून गेले, पण त्यांनी लिहून ठेवलेलं काही नाही, फक्त अँगल बदलवला की प्रेम आणि भक्ती आहे, एवढंच साधं सूत्र आहे. म्हणून गंमत पहा तुम्ही, सगळ्या गोपींनी कृष्णाची भक्ती केली, पण आपण त्यांना प्रेमवेडी म्हणतो, नाही का. राधा प्रेमवेडी, ती भक्ती करत होती, आणि दुसऱ्या बाजूला मीरा भक्ती करत होती, पण तिला प्रेम दिवाणी म्हणतो. कारण प्रेम आणि भक्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिले व्यवहारात करायला शिका. भगवंतावरचं खूप लंबची गोष्ट आहे व आपली मोठी पंचायत आहे, आपल्याला लहान गोष्टी जमतच नाही. अभ्यास करा म्हटलं का हा म्हणते PhD ला काय लागतं, आम्ही पहिली पास नाही झाला, PhD कुठं? पहिली पास हो, दुसरी पास हो, जरा 10वी पर्यंत जा, ग्रॅज्युएट हो, पोस्ट ग्रॅज्युएट हो, मग PhD असते. आपण भक्तीचे डायरेक्ट सूत्र सुरू करतो. भक्तीचे सूत्र नका सुरू करू, पहिलं सूत्र प्रेमाचं सुरू करा. आणि कोणावर? निदान घरच्यातल्यांवर तर करा. घरच्यांवर ज्याला प्रेम करता येत नाही त्यांनी उगीच मोरगावात जाऊन मी मोर्यावर करतो असल्या फालतू खोट्या गोष्टी करायच्या नाही. घरातल्याच माणसांवर आपलं प्रेम नाही आहे. मी नेहमी सांगताना सांगत असतो, इथून घरी गेल्यानंतर जर बायको समजा प्रेमाने मला दार उघडणार नसेल तर अप्सरा मला कशाला एंटरटेन करतील? मेल्यावरच्या अप्सरा नाही, पहिली घरातली जिवंत बायको, तिच्यावर प्रेम करायला शिका. आणि काही वाईट नसतं ते आपल्याच बायकोवर सांगतोय ना, आनंदाची गोष्ट आहे, करता आलं पाहिजे. घरातल्या माणसांशी आपल्याला प्रेमाने बोलता येत नसेल तर भक्ती बिक्ती खूप लांबची गोष्ट झाली. पहिले आनंदाने प्रेमाने, माणसांशी सोडून द्या, तुमच्या माझ्या जवळ आलेल्या वस्तूंशी प्रेमाने वागता आलं पाहिजे. एक गुरु महाराज होते, शिष्य त्यांच्याकडे जाऊन पोहोचला, काहीतरी तंतन करत आला होता, काहीतरी जीवनात घडलं होतं, भडभड भडबड करत आला, धाडकन चप्पल काढली, दरवाजा उघडला गुरु महाराजांच्या खोलीचा, धाडकन दरवाजा आपटला आणि काहीतरी गुरूंच्या समोर 15-20 मिनटं धडधड धडधड आपली सगळी ॲसिडिटी काढली. गुरु महाराज शांत बसून होते. याचा सगळा आवेश निघून गेला आणि याचा आवेश निघून गेला. त्याला सांगितलं उठ. म्हणजे काय करू? म्हणजे ते नंतर सांगतो काय करू या सगळ्या गोष्टीचं. पहिले उठ, बाहेर जा, त्या चपलीला पाया पड. त्याला इतका धक्का बसला, म्हणजे चपलीला काय पाया पडायचं? म्हणे पहिले चपलीला पाया पड, वापस आल्यावर त्या दाराला पाया पड, या दोघांना पाया पडन मग माझ्याकडे ये. गुरु महाराजांना हा विचारतो, असं कसं? म्हणे तू ज्या पद्धतीने चप्पल काढली त्या चपलीला किती वाईट वाटलं असेल, तू ज्या पद्धतीने दार आपटलं त्या दाराला कसं वाटलं असेल. मला सांगा, त्यांच्याही भावना ज्यांना जाणता येतात त्याला भक्ती कळते. कारण भक्तीचं सूत्रच आहे निर्जीवात सजीव पाहणे. सुरुवात तर तिथून आहे ना, नाही तर मग उलट होते. मग आपण सजीवाला निर्जीव पाहून मोकळं होतो. बसलेला मोरया सजीव आहे, आपल्याला कुठं वाटतोय? नाही तर आपण लोटा पडू दिला असता का त्याच्या डोक्यावर? सजीवाच्या डोक्यावर घरच्या कोणी पडू देता का? घरातल्या चुकून बायकोच्या डोक्यावर लोटा पाडून दाखवा बरं. घरात बायकोच्या डोक्यावर लोटा पाडल्यानंतर बायको जे करते ते सिद्धी मातेनी करायला पाहिजे का नाही? पण करतात, आपटतात वरतून. त्याच्या आतमधलं निघत नसलं तर ते धन आपटतात. पूजेच्या नावाने जे हाल करतात ना, अतिशय भयानक. आणि मोर्याच्या बाबतीत आणखीन विषय आठवला म्हणून सहज एक गंमत म्हणून आपल्याला सांगतो. आमचे पूज्य पिताश्री महाराज मुंबईला कार्यक्रम असायचे त्यांचे, तिथं प्रवचनं असायचे. त्या काळाराम मंदिरामध्ये मुक्कामाला असायचे. तिथं खाली एक व्यंकटेशाचं मंदिर होतं. त्या व्यंकटेशाच्या मंदिरात एक सुंदर गणेशाची मूर्ती अप्रतिम जयपूरहून आणलेली, आणि त्या मूर्तीची सोंड पोकळ वाटावी म्हणून त्यांनी अशी 1.5 इंच कोरली होती. नंतर वळलेलीच असते, त्याच्यामध्ये ती पोकळच वाटते म्हणून सुंदर 1-1.5 इंच कोरली. येणारा जाणारा प्रत्येक जण ती सोंड कोरलेली दिसली असं पाहिलं का त्याच्यात पेढा, चिरंजीचे दाणे, खोबरं, गूळ दाबू. बरं पहिल्याचं बसलेलं निघत नाही म्हणून आणखीन वरून जोरात दाबून
त्याच्यावर वरतून पाणी पडत राहायचं. संध्याकाळपर्यंत मूर्तीवर पूर्ण मुंगळे गोळा झालेले, नाही का. संध्याकाळी सफाई कामगार यायचा, त्याला ते मुंगळे निघायचे नाही. तो शेवटी पाणी कसं तरी ओतायचा, तरी मुंगळे पुन्हा यायचे. या गुळाने येतात म्हटल्यानंतर तो गुळ काढण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नसायचा. इतका दाबून बसलेला असायचा की काढण्याकरताच त्यांनी शेवटी एक सायकलचा स्पोक ठेवला होता. गिरमीट चालवायचं, आतमध्ये स्पोक घालायचा, मोर्याच्या सोंडे स्पोक घालून तो सगळं काढायचा. दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा भरायचे. कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. मोरयाची सोंड हे मोर्याचं तोंड नाही, नाक आहे. कारण हत्तीची सोंड हे हत्तीचं नाक असतं ना, त्याच्या नाकात जर पेढे घालाल, चिरंजीचे दाणे घालाल, एकही अष्टविनायक सुटला नाही. बरं, मोरगावकर अद्भुत आहेत आणि बाहेरून आलेले त्याच्याहून अद्भुत. म्हणजे कोणाला पेढे घालतील हा विषयच नाही. म्हणजे एक वेळ गजाननाला पेढे लावले मी समजेल, लंबोदराला लावले तेही एक वेळ समजतो, पलीकडं औरंगजेबाचा पुतळा ठेवलाय त्यालाही पेढे घालतात. आता औरंगजेबाची पूजा कराल तर कसं भेटल तुम्हाला, काय भेटल? पण विचारच नाही. जो शेंदूर लावलेला दिसला तो देव, नाही का. अरे पुतळा कशा करता ठेवलाय, त्याच्या मागचा इतिहास वगैरे काही समजून घेत नाही. पहिल्याने केलं का दुसरा करतो. आपल्या इथं मोठी पंचायत आहे, सगळ्या भक्तीची रचना आपल्याकडे गतानुगतिक लोक. हा पहिल्याने केलं की दुसरं, दुसऱ्याने केलं का तिसरा. कशा करता करायचं समजूनच घेत नाही. मंदिर असतं, मंदिरात मूर्ती, मूर्तीच्या मागं जागा, त्याच्या मागं भिंत. आमच्या वणीतली गोष्ट आहे, साईबाबाचं मंदिर आहे. साईबाबाच्या मंदिरात जातात, त्या मंदिराच्या मागे बरीच जागा, त्याच्या पलीकडं भिंत, आणि त्या भिंतीच्या मागून जातात आणि मागून भिंतीचे मुके घेत राहतात. मी म्हटलं साईबाबा समजा जिवंत जरी समोर असेल तरी पाठीचे मुके घ्यायची कुठली पद्धत आहे हो? पायावर डोकं ठेवलं समजू शकतो, पाठीचं आणि त्याच्यात त्या भिंतीचं, आणि पहिल्यानी घेतलं तिथंच दुसऱ्यानी. कल्पना किती किळसवाणी आहे. आणि याला भक्ती समजायचं, हे मोठी पंचायत आहे. तुम्ही जो बावळटपणा करता त्याला तुम्ही भक्ती समजा, असं नसते. भक्ती ही अत्यंत शांत करण्याची गोष्ट आहे, समजून उमजून करण्याची गोष्ट आहे. आपण नेमकी गडबड करतो. त्या पार्वतीने शंकराची निंदा सहन नाही केली म्हणून शंकरांच्या मागे लागली, म्हणून शंकरांनी हो म्हटलं तिला. कथा नाही विसरले ना, ते विसरायचं नाही, आपलं मूळ सूत्र आहे. भगवान शंकरांनी तिला मान्य केलं आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं की माझी तपश्चर्या करताना तुझ्या अंगावर ही जी धूळ बसली आहे, या धुळीला सुद्धा मी शुभेच्छा देतो. या धुळीला सर्व पूज्यत्व प्राप्त होईल आणि सर्व पूज्य जगात फक्त एकटा मोरया आहे. त्याच्यामुळे भगवान शंकराचं शब्द राखाय करता भगवान मोरया त्या धुळीतून आले, अशी एक मजेदार कथा मुद्गलाने आपल्याला दिली. म्हणजे त्यांना हत्तीचं मस्तक का बसवलं त्याची मजेदार कथा सांगितली. भगवंतानी आपलं एक फूल निर्माल्य स्वरूपातलं भगवान विष्णूंना दिलं. भगवान विष्णूंनी ते आपल्या जवळचं फूल दुर्वासांना दिलं. दुर्वासांनी इंद्राला दिलं. इंद्राच्या डोक्यात गर्व होता, त्यांनी धरलं ना आपल्या हत्तीवर ठेवलं. त्या हत्तीच्या डोक्यावर फूल पडलं, ज्याच्या डोक्यावर मोर्याचं निर्माल्य पडलं तो अप्रतिम होणारच की नाही का. म्हणून मग त्या हत्तीचं मस्तक कापावं लागलं, लावावं लागलं. अर्थात या झाल्या बाह्य कथा. एवढ्या पुरत्या कथा सांगायच्या नाही आहेत. याच्या पलीकडची कथा खूप सुंदर आहे, जी आपण सगळ्यांनी परंपरेने ऐकली पण ती कुठंही लागू पडत नाही. आपण सगळ्यांनी ऐकलेली कथा आहे. देवी पार्वतीला स्नानाची इच्छा झाली, तिने नंदीला बोलावलं, दारावर उभं राहायला सांगितलं. पार्वती स्नाना करता गेली भगवती, आणि नंदीच्या समोर भगवान शंकर आले. त्यांना अडवणं नंदीच्या हातात नव्हतं. भगवान शंकराला त्यांनी सरळ आतमध्ये जाऊ दिलं. भगवान शंकर आतमध्ये आलेले पाहून देवी पार्वती प्रचंड चिडली. तिने आपल्या मैत्रिणींना सांगितलं, नंदी काही माझं ऐकत नाही, मला माझं काय करावं समजत नाही आहे. मैत्रिणींनी सांगितलं, तू जगज्जननी आहे, तुला काय कठीण आहे, तू स्वतःचा एक गण तयार कर. तिला पटलं. तिने अंगावरचा मळ काढला, त्याचा एक पुतळा तयार केला, त्याच्यात प्राण ओतले. त्याला उमांग मलज असं म्हणतात. शब्द तसाच आहे. उमा, अंग, मल, ज 4 शब्द आहेत. उमा म्हणजे देवी पार्वती, अंग म्हणजे शरीर, मल म्हणजे तिच्यावरचा मळ, त्यापासून ज म्हणजे जन्माला आलेला. देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून जन्माला आला, त्याला उमांग मलज असं म्हणतात. त्याला सांगण्यात आलं, दारावर उभा राहा, कोणालाही आतमध्ये सोडू नको. थोड्या वेळाने भगवान शंकर पुन्हा आले. त्यांना वाटलं स्नान झालं असेल. या पोरांनी रस्त्यात दरवाजा अडवला, आतमध्ये जायचं नाही.
यांनी विचारलं तू कोण? त्याने जे उत्तर दिलं, भगवान शंकर काय संतापले असतील विचार करा. तो म्हणतो मी पार्वतीचा पोरगा. भगवान म्हणतो माझ्या बायकोला पोरगा आहे मला माहीत नाही. संतापले नसतील. म्हणे घरात जायचं नाही, माझ्या आईने सांगितलंय कोणी आतमध्ये यायचं नाही. भगवान शंकर आतमध्ये जायचा प्रयत्न करतात. त्यांनी शंकरांना अडवलं. शंकरांकरता सगळ्या देवांचं त्याचं युद्ध झालं. त्या युद्धात शेवटी भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्याचं मस्तक उडवलं. पोरग मेलं. पोरग मेल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या 9 कोटी शक्ती जागृत केल्या. 9 कोटी शक्तींनी सगळ्या देवसैन्याचा संहार सुरू केला. शेवटी ठरलं की चला हरकत नाही, याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणून नारदांना पाठवण्यात आलं. म्हणे आम्ही तुझं पोरग उठवू. पण पंचायत होती, मस्तक सापडलं नाही. मस्तक सापडलं नाही म्हणून शेवटी भगवान विष्णूंना सांगण्यात आलं जंगलात जा, जो कोणता पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणा. ते गेले जंगलात. तिथं मोठा गजराज त्यांना भेटला. त्यांनी त्याचं मस्तक आणलं, बालकाच्या दाडावर बसवलं. बालक उठला. जय गजानन म्हणायचं, प्रसाद घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. झाली कथा. सगळ्यांना पाठ असलेली कथा आहे. होऊ शकते का? त्याची उत्तर देणं माझ्याजवळ आत्ता वेळच नाही आहे, कारण त्याच्यावरच पूर्ण प्रवचन करतो. पण प्रश्न ऐकून ठेवा. कथा किती वेगळी आहे ते समजून ठेवा. थोडा विवेचन करू त्याच्यावर, नाही असं नाही का ते विवेचन नाही केलं तर कथा समजणार नाही. म्हणून कथेला काही प्रश्न विचार तुमच्या लक्षात येईल. ही कथा बिलकुल जशाला तशी लागत नाही. आणि मग पुढचा सिद्धांत हीच सोडून द्या, मुद्गलातली कुठलीच कथा लागत नाही. नुसत्या शब्दांचा खेळ केला तर कथा लागत नाही. पहा किती प्रश्न असतात. सगळ्यांना माहिती असलेली कथा म्हणून याचे मुद्दाम प्रश्न सांगतो. पहिला प्रश्न, सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या, एक मोरगाव सोडून द्या, नुसतं सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या माता भगिनींच्या अंगावर मिळून तरी पुतळा बनण्या इतका मळ असेल का? आणि जर नसेल तर जगज्जननी त्रिपुर सुंदरी मा पार्वती इतकी अस्वच्छ होती का की तिने आपल्या अंगावरचा मळ काढला आणि त्याचा एक पुतळा बनवला? कसं शक्य आहे? तुम्ही इथून घरी गेल्यानंतर तुमचा मुलगा किंवा नातू रस्त्यामध्ये हात अडवून उभा राहिला. त्यांनी सांगितलं घरात जायचं नाही, काय कराल? त्याला उचलून घ्याल, त्याच्या पापी घ्याल, त्याच्या सकट आतमध्ये जाल का कापून टाकाल? मग मला सांगा, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस जरी इतका क्रूरपणे वागत नसेल तर भगवान शंकर इतके रागीट होते का की आपलंच पोरग मारून टाकलं? बरं मारलं तर मारलं. भगवान शंकराच्या हातात हत्यार कोणतं? त्रिशूळ. कुठं मारायचा असतो? साधा हिशोब, विचारच करत नाही आपण. भगवान शंकराच्या हातात त्रिशूळ नावाचं हत्यार आहे. ते एक तर छातीत नाही तर पोटात खुपसून मारायचं हत्यार आहे. त्रिशूळाने डोकं कसं काय उडवलं? बरं उडवलं, चला जाऊ द्या. नंतर म्हणे ते सापडलं नाही. कोण होतं शोधायला? मी गेलो, धारकांपैकी गेले, वाघांपैकी गेले, नाही सापडलं, मान्य. जिथं भगवान शंकर आहेत, जिथं भगवान विष्णू आहेत, जिथं ब्रह्मदेव आहेत, स्वतः मा पार्वती आहे, इंद्रचंद्रादिक देव आहेत, यांना सापडलं नाही असं जगात कोणतं स्थान होतं? ते मस्त गेलं कुठं असं? बरं त्याच्यानंतर शोधायचं ठरलं दुसरं. मला सांगा, या सगळ्यांना काही शोधायची काय गरज आहे? यांच्यातल्या कोणाच्याही संकल्पने जर ब्रह्मांड निर्माण होतात ते एक डोकं नव्हतं तयार करता येत? शोधायची गरज नव्हती, डोकं तयार करायची गरज नव्हती. पण तरी भगवान विष्णूंना सांगण्यात आलं जंगलात जाण दिसल तो प्राणी मारून आणा. मला सांगा, हे काम कोणाच्या प्रशाने केलं असतं की नसतं? कुठं बुद्धी वापरायची होती? जायचं, जो दिसल त्याचं डोकं कापायचं आणि आणायचं. तेवढ्याकरता वैकुंठनाथ पाठवत असतात का? पण पाठवले तर पाठवले. सगळी कथा कुठं चालू आहे? कैलासावर भगवान शंकराच्या घरी ना. तिथं भगवान विष्णू गेले शोधायला. त्यांना पहिले जंगल दिसलं कैलासावर. पण आपण विचारच करते, कारण नैवेद्यात काय एवढाच विचार चालू ना. कथेचा कुठे विचार करायच्या भानगडीत पडतोय? कैलासावर पर्वत, हिमालयाच्या वरती जंगल सापडलं कुठं? बरं सापडलं जंगल. त्याच्यात पहिले भेटला हत्ती. हिमालयावर चढत असते ते अवजड वाहन, शक्य तरी आहे. पर्वतावर राहणारा प्राणी तरी आहे. बरं जंगलात गेल्यावर पहिले हत्ती दिसत असतो का? बरं दिसला त्याच्याही पलीकडचं जाऊ द्या. त्याचं डोकं कापून आणलं, बालकाच्या धडावर बसवलं. बसल कसं? आकाराचा काही विचार? हत्ती किती कुपोषित होता असं गृहीत धरा. बालक किती आवाढव्य होतं असं गृहीत धरा. दोघांचा आकार जुळेल कसा? पण यातला कुठलाही प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येत नाही, कारण आम्हाला फक्त पंचमीला मोदक आहेत का जिलेबी एवढ्यातच इंटरेस्ट.
तुम्ही चतुर्थीला कथा काही सांगा, काही फरक नाही पडत. विचारच करत नाही आपण, मोठी अडचण आहे. असला पाहिजे विचार. अरे काय ऐकतोय, उगी आपलं बॉल आणून बसवलं आणि पाणी सांगितलं म्हणून काही सांगायचं त्यांनी, आणि आपण आपलं काही ऐकायचं असतं का? एक तरी गोष्ट लागू पडते का? एकही गोष्ट लागू पडत नाही. वाक्याचा अर्थ आहे, यातल्या कथा अशा लागत नाहीत. अर्थात एवढंच सांगून उपयोग नाही, नाही तर नुसतं डोकं भिनगावून दिलं नाही का. अरे इतके दिवस झाले काहीच कळलं नाही, बरं झालं तुम्ही निदान सांगितलं, पण आता फक्त एवढंच कळलं की काही कळलं नाही. एवढंच कळलं ना, कथा कशी आहे हे कुठं कळलं? आणि असे प्रश्न डोक्यात टाकून देणे एवढं माझं काम नाही, कारण हे व्यासपीठाचं काम नाही. व्यवहारात भले चालत असेल, तुमच्यासमोर नाना प्रश्न उभे केले, व्यासपीठाचं काम उत्तर देणं आहे. व्यासपीठाने थोडी प्रश्न थोडे करायचे असतात नुसते. व्यासपीठाने उत्तर सांगितलं, कथा शोधायची कुठे? आपल्याच शरीरात. सगळी उमांग मला याची कथा या माझ्या 6 फुटात आहे, आतमध्ये शोधा. कशी शोधायची? फक्त सूत्र सांगतो, सगळं विवेचन करण्याला वेळ नाही. तुमच्या माझ्या शरीरात पार्वती सांगा, पार्वतीपासून शोधायला सुरुवात करा. कशी शोधायची पार्वती? पार्वती ही स्त्री आहे. स्त्री कशी शोधायची? त्याचं उत्तर हा बाहेरचा देह पहा. या देहामध्ये स्त्रीलिंगी काय आहे? एकच गोष्ट आहे. हाताला काय म्हणता? हा हात. पायाला काय म्हणता? हा पाय. कानाला काय म्हणता? हा कान. नाकाला काय म्हणता? हे नाक. एकतर पुल्लिंगी नाही तर नपुंसकलिंगी. सगळे अवयव पुल्लिंगी नाही तर नपुंसकलिंगी आहेत. एकच स्त्रीलिंगी आहे, जीभ. ती जीभ. म्हणून कळलं का तुम्हाला? जगातले सगळे भांडणं स्त्रियांपायी होतात. म्हणजे यांच्यापायी होतात असं नाही, म्हणजे होत नाहीत असंही नाही, तो वेगळा विषय. जगातले सगळे भांडणं स्त्रियांपायी होतात या वाक्याचा अर्थ जगातले सगळे भांडणं जिभेपायी होतात. हा बोलतो त्याच्यावर तोही बोलतो म्हणून तर भांडण सुरू होते, नाही तर कशाला भांडण झालं असतं? सगळे भांडणं जिभेपायी होतात. पण हा झाला स्थूल देहाचा विषय, फारसा महत्त्वाचा नाही. मग दुसरा सांगितला सूक्ष्म देह. काय असतं त्याच्यात? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अशा 19 गोष्टींचा सूक्ष्मदेह बनलेला असतो. या सगळ्यांमध्ये स्त्रीलिंगी गोष्ट एकच. ते पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सोडून द्या, ते शेवटी शरीराशीच कनेक्टेड आहेत. आतमधल्या गोष्टी महत्त्वाच्या 4च, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. या अंतःकरण चतुष्टयात स्त्रीलिंगी गोष्ट एकच. कोणती? तिचं नाव आहे बुद्धी. माझी बुद्धी ही माझी पार्वती. आता पहा कथा कशी लागते. त्या पार्वतीला काय करायचंय? स्नान करायचंय. स्नान कशा करता करायचं? स्नानाचा संकल्प आहे, शरीर शुद्ध्यर्थे मन शुद्ध्यर्थे स्नानमहं करिष्ये. शरीराला आणि मनाला शुद्ध करायचं असेल त्यासाठी स्नान. कुठलीही गोष्ट शुद्ध करायची असेल तर उपाय काय? त्याचं उत्तर आहे, जी गोष्ट शुद्ध असते तिच्या जवळ जायचं. उत्तर सांगितलं होतं. गरम करायचं असेल तर अग्नीजवळ जा, थंड करायचं असेल तर बर्फाजवळ जा, शुद्ध करायचं असेल तर शुद्ध करणाऱ्या गोष्टीजवळ जा. जगात सगळ्यात शुद्ध काय? त्याचं उत्तर आहे एकटी ब्रह्मकमंडलू. दुसरं काय शुद्ध आहे? एकटी गंगा. ती परम पावनी आहे म्हणून पाणी कुठलंही वापरा. डोक्यावर लोटी घेताना जय गंगे, कारण स्नान गंगेनी करायचं असतं. पाण्याने फक्त वॉश होऊ शकतो, स्नान होत नसतं. आणि वॉश वेगळा आणि स्नान वेगळं. वॉशिंग नाही करायचं आहे, गाड्या थोड्या होतो आपण वॉशिंग करायला. स्नान करायचं आहे, गंगेचं असलं पाहिजे. म्हणून किती सुंदर शब्द होता हो आपल्याकडे. ज्या पात्रात घेतल्या जात होतं स्नानाचं पाणी त्याला गंगालय म्हणत होते. त्या गंगालय शब्दाचं उच्चार धड नसणाऱ्या माणसांनी गंगाळ केलं. गंगा नावाचा कुठलाही शब्द नाही, गंगालय शब्द. त्या गंगालयात पाणी घ्यायचं, स्नान करायचं. पण आमचे पिताश्री मस्त सांगायचे, आजकाल स्नानाकरता जी वापरल्या जाते तिला बाटली असं म्हणतात. आणि मग ते पुढचा प्रश्न विचारायचे, जी स्वतःच बाटली ती तुम्हाला शुद्ध कशी करल? किती अजब आहे. कुठेही शब्द काही वापरतो आपण. स्नानाकरता बाटली नसते वापरायची, स्नानाकरता गंगालय असलं पाहिजे. देवी पार्वतीला स्नान करायचंय, बुद्धीला शुद्ध व्हायचंय. आणि परवा सगळी प्रक्रिया आपल्याला सांगितली होती. बुद्धीचं काम तलावासारखं आहे. तिला शुद्ध व्हायचं असेल तर बाहेरून त्याच्यात काही पडता उपयोगी नाही. म्हणून पहिले स्नान करायचं, बुद्धीला ध्यान करायचं.
पार्वती स्नान करते, बुद्धी शुद्धते करता ध्यान करते. ध्यान करायचं असलं तर काय करावं लागतं? त्याचं उत्तर आहे बाहेरून कोणी येता उपयोगी नाही. म्हणजे डोळ्यांनी काही पाहायचं नाही, कानांनी काही ऐकायचं नाही. म्हणून ध्यान करायचं म्हटलं की डोळे मिटून बसायचं. पहिला विषय पण. आणि हा पण फार भयानक आहे. पण डोळे मिटले की जास्त दिसतं. डोळे उघडे असले की सोपं आहे, फक्त या सभागृहातलंच दिसेल. डोळे मिटल्यानंतर कोणाला कुठलं कुठलं काय काय दिसेल गॅरंटीच नाही. आणि ते चांगलं असणार नाही याची मात्र गॅरंटी आहे. कारण आपली प्रवृत्ती अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, तो पुन्हा पुन्हा विषय आहे. देवी पार्वती सांगते स्नानाकरता बसायचंय. ती म्हणते बाहेरून काही आलं नाही पाहिजे. तिने नंदीला बोलावलं आणि नंदीला सांगितलं दारावर उभा राहा. नंदी मागच्या सांगितलेल्या महिषासूर आठवा म्हणजे नंदी कळेल. एकाच जातीचे आहेत, एका जातीचे म्हणजे एका प्रवृत्तीचे. नंदीही सतत तेच काम करत राहतो, नंदीही सतत हालचाल करत राहतो, नंदीही सतत रवंथ करत राहतो. असं तुमच्या माझ्या शरीरातलं तत्व, त्याला मन असं म्हणतात. मन ही सतत हालचाल करत आहे. एक सेकंद शांत बसल तर शपथ. सतत हालचाल करत राहणे नंदीचा गुणधर्म. मनाचं काम आहे ज्ञानेंद्रियांनी जे पाहिलं ते बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि बुद्धीने त्याच्यावर जो निर्णय घेतला तो कर्मेंद्रियांना पास करणे. इकडून तिकडून तिकडून इकडं नंदी तेच करतो ना. शेताच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात. बरं तेच काम सातत्याने करत राहणे. घाण्याला लावलेला बैल, आपल्याकडे शब्दच आहे. घाण्याला बैल एकदा लावला की तो दिवसभर गोल 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 फिरत राहतो. ऊस टाकणेवाल्याने ऊस टाकला की नाही याचाही विचार नाही, हा फिरतच राहतो. कारण त्याला तेवढी अक्कलच नाही आहे. त्याला फिरत राहणं सांगितलंय. मन तेच प्रकार करत राहतं आणि शेवटची गोष्ट काहीच नाही केली तर रवंथ करतं. तेव्हा मला तू असं म्हटला होता चन्य दो नाही का. मनाचं ठरलेलं काम रिकामा बसला की जुन्या गोष्टी उकरू उकरू काढायच्या आणि पुन्हा पुन्हा चावत बसायच्या. मन तेच करत राहतं. त्या नंदीला सांगण्यात आलं म्हणजे मनाला सांगण्यात आलं बाहेरून कोणाला येऊ देऊ नको. शरीरातलं मन डोळ्यांना बंद करतं, कानाला बंद करतं. पण डोळे बंद केल्यानंतर आतून जे दिसतं ते कुठून येतं? त्याचं उत्तर विज्ञानाजवळ नाही. विज्ञानाला विचारा एखादी गोष्ट कशी दिसते. माझ्यासमोर एक ग्रंथ ठेवलेला आहे. ग्रंथ कसा दिसतो असं विचारलं तर विज्ञान म्हणते प्रकाशाची किरणं याच्यावर पडतात, परावर्तित होतात, डोळ्यात जातात, रेटिन्यावर प्रतिमा उमटते म्हणून मला दिसतं. आता मी उलटा प्रकार करतो. बसल्या बसल्या डोळे मिटा. तुमच्या घरचा स्वतःच्या घरचा सोफा दिसला, त्याच्यावरची चादर पण दिसली, त्याच्यावर पडलेला डाग पण दिसला. कोणते किरण परावर्तित झाले? कुठं तुमच्या डोळ्यात गेले? कुठून तुम्हाला त्याची रेटिनावर प्रतिमा उमटली? काही झालं नाही तरी दिसलं. कसं दिसलं? त्याचं उत्तर आहे ते आतून आलं. आणि हे जे आतून येणे आहे याला चिदाभास असं म्हणतात वेदांताचा शब्द. त्याला भगवान शंकर म्हणतात. ते भगवान शंकर आले ते अडवणं नंदीच्या हातात नाही. कारण शंकर अडवणं नंदीच्या ताकदीच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण नंदी शंकराचा गण आहे. बरं मला सांगा तो पार्वतीचा ऐकेल की शंकराचं? साधा विषय ना. तो गण कोणाचा? शंकराचा. ऐकतो पार्वतीचं का? कारण पार्वती शंकराची. तसं मन कोणाचं ऐकेल? जीवात्म्याचं की बुद्धीचं? त्याचं उत्तर आहे ते जीवात्म्याचं ऐकणार आहे. कारण मन जीवात्म्याचं आहे. बुद्धीला उगीच वाटतं सगळं आपल्या भरोशावर चाललंय. पंचैत इथं आहे. जेव्हा आतमधला तो भाग येतो दर्शनाचा, डोळे मिटल्यावर काहीतरी दिसतं, ध्यानाला बसलेला जीव कसा विसरून जातो. ती बुद्धी अत्यंत प्रबल दुःखी होते आणि ती ओरडून मोकळी होते, हे तर काहीच माझं ऐकत नाही आहेत. कारण कालपर्यंत तिला वाटत असतं हे सगळं माझ्या भरोशावर चाललंय. जेव्हा चालत नाही तेव्हा तिला धक्का बसतो. आणि धक्का कशाला बसतो? मी या सगळ्यांची मालकीण आहे आणि हे सगळे माझे गण आहेत, या दोन गोष्टीला धक्का बसतो. आणि मग काल आपल्याला नहुषाचा संवाद सांगितला होता. अहम ममात्मको बंधः मुक्तस्ताभ्याम विवर्जितः. मी आणि माझं हे बंध आहेत, यातून सुटला तो मुक्त आहे. पार्वतीला शंकर आतमध्ये आले त्याची लज्जा वाटली असती गोष्ट वेगळी होती. तिला लज्जा नाही वाटली, तिला राग आला. मला सांगा नवरा बाथरूममध्ये आला तर बायकोला राग यायची काय गरज आहे? लाज वाटणे मी समजू शकतो, स्त्री सुलभ भावना ती आहे. राग आला. राग कशाचा आला? शंकर आले याचा आलाच नाही.
मी नंदीला सांगितलं होतं आतमध्ये कोणाला सोडू नको, तरी नंदीनी कसं सोडलं, राग त्याचा आलाय ना. मैत्रिणींनी तिला काय सांगितलं, मैत्रिणींना जाऊन, नंदी माझं ऐकत नाही, धक्का मीला बसला, धक्का माझला बसला, आणि मी आणि माझं गळणे याला पार्वतीचा मळ निघणे असं म्हणतात. हा एकदा मळ निघाला की भगवान असलेला आहे तिथंच प्रगट होतो, बाहेरून आणायची गरज नसते. पण असं भगवंताचं साक्षात्कार झाला एकदा तर पुढची अडचण निर्माण होते. तो साधक म्हणतो हा साक्षात्कार मी करवून घेतला. तो स्वतःलाच मोठा समजायला लागतो. माझ्या प्रयत्नाने हा साक्षात्कार झाला, मला हा साक्षात्कार झाला आणि मी साक्षात्कारी आहे. पुन्हा तेच आलं ना, मी आणि मला. आणि असंच होतं. मागच्या दाराने पुन्हा त्याच गोष्टी येतात, ज्या सोडल्या असं वाटतात त्याच पुन्हा येतात. कारण सोडल्या असं वाटलेल्या नंतर आठवतात, याचा अर्थ सुटल्या कुठं. आणि आपल्याला किती हौस आहे, मी हे सोडलं हेच गावभर सांगत फिरतो. नाही का, मग त्याला सोडलं म्हणतात का? त्याला फक्त दूर ठेवलं असं म्हणतात, सोडलं असं म्हणत नाही. आणि सोडण्याच्या बाबतीत सांगितलंय सर्वस्वाचा त्याग असला पाहिजे. आपली पंचायत आहे, वेळ पडली तर सर्व सोडल्या जातं, स्व कुठं सोडल्या जातं. आणि नुसतं सर्व सोडून उपयोग नाही, सर्वस्व सोडलं पाहिजे. सर्व तर सोडलंच पाहिजे आणि स्व पण सोडलं पाहिजे. स्वत सुट्टा सुटत नाही. पार्वतीची तीच अडचण आहे. पुन्हा पार्वतीला वाटलं हा मुलगा माझा आहे. कालपर्यंत नंदीला माझा समजत होती, आता मुलाला माझा समजायला लागली. फरक कुठं पडला? पुन्हा भगवान शंकर येतात. आता वापस आलेले शंकर हे जगद्गुरू आहेत, कारण ते महान उपदेशक आहेत. अंतिम तत्व भगवान शंकर सांगतात असं वर्णन आहे. तारक मंत्र भगवान शंकर देतात. त्यामुळे कुठल्याही देवतेचा कुठलाही भक्त असो, तो जात 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 शेवटी शंकरांपाशी जातो आणि भगवान शंकर त्याला गणेश मंत्र देतात आणि मगच तो मुक्त होतो. त्याच्यामुळे शंकर हा शेवटचा टप्पा येणारच आहे. व्यवहारातही आहेच ना, शेवटचा टप्पा भगवान शंकरच, आखरी रास्ता शंकराचा. कारण म्हणून तर स्मशानात बसलेले आहेत ना, आखरी रस्ता तोच. हिशोब ठरलेला वापरलाय. भगवान शंकर पुन्हा येतात आणि ते त्या मुलाचं मस्तक उडवतात. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. पोरग नुसतं मारलं नाही, छातीत त्रिशूळ मारला असता तरी पोरग मेलं असतं, पण तसं नाही मारलं. मारला कसं? मस्तक उडवलं. कारण मस्तक शब्दाचा अर्थ नुसतं मारणं नाही आहे, मस्तक ही ओळख आहे. माझा नुसताच हात आणून दाखवला आणि विचारलं कोणाचा आहे, सांगता येईल? नाही सांगता येत. नुसताच पाय दाखवला सांगता येईल? नाही सांगता येत. कुठलंही नुसतं अवयव आणून दाखवलं तर नाही सांगता येत, पण एवढं दाखवलं तर सांगता येते. यांचंच का? कारण भगवंताचं अद्वितीयत्व आहे. प्रत्येक मॉडेल वेगळं आहे, एकही सारखा नाही दुसऱ्यासारखा. भगवंताचं अद्वितीयत्व आहे म्हणून मस्तक ही ओळख आहे. म्हणून ओळखीच्या याच्याकरता जेव्हा ओळखपत्र तयार करता, आयडेंटिटी कार्ड, एवढाच फोटो चालतो ना, पुरा फोटोची गरज नाही आहे. कारण एवढंच महत्त्वाचं आहे वरचं. त्याचं मस्तक उडवलं, देवी पार्वती संतापते. कारण मस्तक काय आहे? ती त्याला आपला म्हणतीये. इथली देवी पार्वती ही भक्त आहे, साधक आहे. आणि आलेले भगवान शंकर हे सद्गुरू आहेत. साधकाला समोर आलंबन असल्याशिवाय अनुसंधान करताच येत नाही. समर्थांनी सांगितलं, नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. समोर काहीतरी आलंबन लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला आम्हाला साधन करता येत नाही. आणि गुरु सांगतात आलंबनामध्ये अडकला तर तुझ्यासारखा चुकीचा कोणी नाही. म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग ज्यांच्या कीर्तनात स्वतः नाचत होते, त्या नामदेवाला पांडुरंगच सांगतात, नाम्या तीर्थयात्रेला जा. नामदेव महाराज म्हणतात तुझे पावलं सोडून कुठं जाऊ? भगवान म्हणतात माझे पावलं जगात नाही, माझे नाही तर कोणाचे पावलं भरलेत? सगळीकडे तेच पहा. नामदेव महाराजांच्या समोर भगवान नाचत होते, तरी नामदेव फक्त त्यांना पांडुरंगात पाहत होते आणि पंढरपूरलाच पाहत होते. हे सांगायचंय, नामदेव महाराजांची कमतरता नाही आहे ती, आपल्याला त्या निमित्ताने सांगायचंय की अरे तिथं नाही सगळीकडे. पण सगळीकडे तेव्हा पाहता येईल ना जेव्हा तिथं दिसल. याला इथंच दिसत नाही, त्याला बाहेर कसा दिसल? सगळ्यांवर मातृवत प्रेम करावं. इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीवर माझं मातेप्रमाणे प्रेम असावं. हे वाक्य कोण वापरू शकेल? ज्याचं स्वतःच्या मातेवर असेल तो ना.
नाही तर इथं बसलेल्या सगळ्या मला मातृवत आहेत आणि मी माझ्या घरी माझ्या मायला शिव्या देतो, म्हणजे यांना नाही देणार, दुसरं काय होणार आहे? असं नसते मातृवत. पहिल्यांदा आपल्या आईवर प्रेम करायला शिका, मग बाकीच्या आईच्यावर. म्हणून पहिल्यांदा मूर्तीत निदान पाहायला शिका, मग मूर्तीतला बाहेर दिसू शकेल. पण मूर्तीचा हा जो पाहण्याचा विषय आहे, ती पार्वती म्हणते मला आलंबन पाहिजे, मला समोर काहीतरी आधार पाहिजे, काहीतरी अधिष्ठान पाहिजे. श्री गुरु नाकारतात, म्हणून मस्तक उडवलं आणि मग पार्वती संतापते. सगुणाच्या बाजूच्या सगळे तर्क जे लावल्या जातात त्याला पार्वतीचं सैन्य म्हणतात. निर्गुणाच्या बाजूच्या सगळ्या श्रुतींचे वचनं दिल्या जातात त्याला श्रीगुरूंची सेना म्हणतात, शंकरांची सेना म्हणतात. दोघांमध्ये प्रचंड भांडण होतं, मार्ग निघणार नाहीये. कारण सगुण की निर्गुण याचं उत्तरच नाहीये, उत्तरच नाही, मार्ग निघणारच नाही. शेवटी भगवान नारदांना सांगण्यात आलं चला जाऊ द्या समेट करू, म्हणून समेट करायचं ठरलं. आणि मग सांगण्यात आलं भगवान विष्णूंना तुम्ही जंगलात जा आणि एक डोकं आणा. इथं जंगल शब्दाचा अर्थ केवळ झाडांचा समूह नाही आहे. आणि पाठवलं भगवान विष्णूंना. का विष्णूंना पाठवलं? कारण विष्णू ही धर्मशास्त्राची देवता आहे. मोरगाववाल्यांना वेगळं सांगायची गरज नाही, कारण धर्मद्वाराची देवता आहे. रमा रमेश नाही का, धर्मद्वारावर भगवान विष्णू असतात. धर्माची देवता भगवान विष्णू. अर्थ कोणी लावायचे पुराणांचे? त्याचं उत्तर आहे ज्याला धर्मशास्त्राचा अभ्यास असेल त्यांनी. मी नेहमी एक उदाहरण सांगताना सांगत असतो. कल्पना करा तुमच्या घराच्या चार बाजूला चार लोक आहेत. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा धावक आहे, एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार आहे, एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नर्तक आहे, एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वादक आहे. आणि तुमचं पोट दुखत आहे. कोणाकडे जाल? या चौघांपैकी एकाहीकडे नाही. हे चौघं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, त्यांच्या क्षेत्रात त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. पण यांच्याकडे तुम्ही पोट दुखत असेल तर गोळी मागायला जात नाही. तो ॲपियर असला तरी चालतो, पण डॉक्टरच असला पाहिजे. बरोबर की नाही? मग मला सांगा, साध्या पोटदुखीच्या बाबतीत जर हा नियम असेल तर डोकेदुखीच्या बाबतीत असायला पाहिजे की नाही? आणि डोकेदुखी याचा अर्थ एवढा अवयव दुखणे नाही म्हणत आहे मी. या डोक्यात पडणारे विचार, त्यांनी आतमध्ये जे होतं त्याला खरी डोकेदुखी म्हणतात. ते विचार कोणाकडून ऐकायचे? त्याचं उत्तर आहे त्या क्षेत्रातला अभ्यासक असेल त्याचंच. रामायणावर त्यांनीच बोलायचं ज्याच्या घरात निदान 5 पिढ्या रामायण वाचल्या गेलंय. महाभारतावर त्यांनीच बोलायचं ज्याच्या घराण्याची परंपरा असेल. मुद्गलावर विवेचन त्यांनी करून उपयोग आहे ज्याच्या घरात परंपरेने ते ज्ञान येऊन पोचलंय, गुरुचरणाशी बसले. नाहीतर कथा समजणारच नाहीत. वाचल्या जातील नुसत्या, समजतात कुठं? का समजत नाही? त्याचं उत्तर आहे परंपरेने आलेल्या माणसाकडून ते श्रवण केलं पाहिजे, कारण अर्थ तिथं मिळणार आहेत. भगवान विष्णूंना सांगण्यात आलं तुम्ही शोधा, कोणी नाही अर्थ शोधायचे, नाही तर नसलेले अर्थ काढून मोकळे होतील, चुकीचे अर्थ काढतील. भगवान विष्णूंना सांगण्यात आलं भगवान विष्णू गेले जंगलात. कुठं असतं जंगल? झाडांचा नुसता समूह नाही. जंगल शब्दाचा अर्थ आपल्याला भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य महाराज सांगतात. ते म्हणतात शब्दजालम महारण्यम चित्त विभ्रमकारकम. शब्दजाल हे महारण्य आहे. शब्द अत्यंत क्लिष्ट आहेत. आणि शब्द कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे वेदांना, श्रुतीला, शास्त्राला. कोणी शोधायचं? धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी. कुठं शोधायचं? शास्त्रात शोधायचं. म्हणून कोणी शोधायचं? विष्णूंनी. कुठं शोधायचं? जंगलात. काय शोधलं? गजमस्तक. गज म्हणजे गज, हत्ती करायचं नाही. संस्कृतच्या बाबतीमध्ये भाषांतर चालत नाही, शब्दांचे अर्थ मातीत जातात. जशाला तसा तोच शब्द, त्याला दुसरा शब्द लावताच येत नाही. गज म्हणजे गज. का गज? कारण त्यामध्ये 2 अक्षर आहेत, ग आणि ज. आता बसल्या बसल्या एक काम करा, पलटवा. ग आणि ज हे अक्षर पलटवा, ज ग तयार होतं. आता जगाचं वर्णन करा. जग कधीतरी निर्माण झालंय म्हणून जगाला साधी असं म्हणतात. जग कधीतरी नष्ट होणार आहे म्हणून जगाला शांत असं म्हणतात. या जगात वेगवेगळे भाग आहेत म्हणून जगाला सावयव असं म्हणतात. या जगामध्ये बदल होत राहतो म्हणून त्याला परिवर्तनीय असं म्हणतात. या जगामध्ये दुःख भरलेलं आहे म्हणून त्याला दुःखमय असं म्हणतात. जे साधी असतं, शांत असतं, सावयव असतं, सगुण असतं, परिवर्तनीय असतं, दुःखमय असतं, त्याला जग असं म्हणतात. याच्या जे उलट त्याला गज असं म्हणतात.
म्हणजे जे निर्गुण आहे, निराकार आहे, निष्कलंक आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, सच्चिदानंद आहे, त्यालाच गज असं म्हणतात. तेच ज्यांचं आनन म्हणजे ओळखण्याचं माध्यम, त्यांना गजानन असं म्हणत असतात. एक कथा लावायची तर असा वेळ लागतो. मुद्गलामध्ये 428 अध्याय आहेत, 428 कथा आहेत. या पद्धतीने लावाव्या लागतील, तेव्हा कुठं मुद्गल कळलं तर कळलं, आणि तेही फक्त बौद्धिक पातळीवर. आणि पुढची पंचायत सांगून ठेवली, यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे इतकंही करून हे सगळा गोंधळ केल्यानंतर काय कळलं तर फक्त बुद्धी कळली. बुद्धिपती कुठं कळला? एवढं कठीण आहे. आणि आपल्याला किती सोपं वाटतंय. बाथरूममधून निघाल्यानंतर अंग पुसेपर्यंत अथर्व शीर्ष म्हटलं का जमलं, असं नसते. हे एवढं कठीण आहे. आयुष्य घालवावं लागेल एक एक कथा समजून घ्यायला. आणि ते मी उडत उडत घेतली. आणखीन पैलू आहेत त्याच्यात, किती बारीक शिरता येतं. एवढे सगळे अर्थ कुठं मिळतील? त्याचं उत्तर आहे एकच जागा आहे, नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. पर्यायच नाही दुसरा. हे सगळे अर्थ पुस्तकात नसतात मिळत. काल सांगितलं तसं पुस्तकात फक्त अक्षर आहेत, त्या अक्षरांचे अर्थही नाहीत आणि उच्चार आणखीन नाहीत. या कसा म्हटला कळतं का? काल सांगितलं आपल्याला. तसं शब्द कळू शकतात, शब्दाचा उपयोग नाही. शब्दे पारेच निष्णाते. गुरूंचं वर्णन आहे, शब्दांच्या पलीकडे जाऊन जे सांगतात ते शब्दातीत. म्हणून तर माऊलींचं हे आहे ना, नाही का, जे शब्दातीत आहे ते शब्दातून मांडेल, अपूर्वाचं दर्शन, अरूपाचं दर्शन घडविल. ती ताकद माऊलींची असते, कारण माऊलींच्या मागे अख्खी गुरुपरंपरा उभी असते. तेव्हा माऊलींनी बोलायचंच असेल तर माऊलींनी, आणि बोलायचंच असेल तर जगद्गुरू तुकोबांनी. बाकीच्यांनी मुक्काट्याने हाताची घडी तोंडावर बोट. पण आपली मोठी पंचायत आहे. मग ठीक आहे, नंतर बोलायचंच असेल तर यांच्या पायाशी जे बसतील त्यांनी बोलावं, नाही का, यांचा आधार धरत धरत जे चालतील त्यांनी बोलावं. कारण हे तर काय आपलं एवढं भाग्य नाही की आपल्यासाठी माऊली येईल, नाही का. मग आता निदान माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवत जे चालत राहतात त्यांनीच बोलायचं, विद्यापीठवाल्यांनी नाही. घडतं असं. आमच्या विद्यापीठातला विषय, मराठी विभागाचे विभाग प्रमुख होते, आमचे शिक्षक होते. त्यांनी येऊन मला सांगितलं, मी आता मराठी विभागाचा विभाग प्रमुख झालो आहे, मला पाहिजे तो अभ्यासक्रम लावता येतो, म्हणे संपूर्ण ज्ञानेश्वर लावू का? त्यांनी मला अजब प्रश्न विचारला आणि मी त्यांना एका सेकंदात नाही म्हटलं. त्यांना मोठं अजब वाटलं. त्यांना म्हटलं अरे हा हो म्हणल की चला त्यानिमित्ताने सगळ्या पुराणात ज्ञानेश्वरी वाचायला मिळेल, अमृतानुभव वाचायला मिळेल वगैरे वगैरे, म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वरांचं साहित्य वाङ्मय प्रकार म्हणून लावतो. मी त्यांना तोंडावर सांगितलं, म्हटलं बिलकुल नाही. का म्हणे? म्हटलं विद्यापीठातल्या शिक्षकांना मराठी येतं याच्यावरच माझा विश्वास नाही. आणि किती मराठी चांगलं येत असलं तरी ज्ञानेश्वरी समजते असं कुठं आहे? ज्ञानेश्वरी ही विद्यापीठात समजत नसते. लावली चुकून तर आमच्या इथले लोक गोंधळ घालतात. ज्ञानेश्वरीतलं निसर्ग वर्णन याच्यावर प्रश्न विचारतात. अरे माऊली काय निसर्ग वर्णन करायला बसली आहे का? पण यांना पलीकडचं काही कळल तर ना. म्हणलं यांना ज्ञानेश्वरी लावून काय उपयोग आहे? काय बोडखं कळणार आहे 6वा अध्याय? कशाला कुंडलिनी म्हणते ते तरी समजते का? आणि स्वस्ती श्रीवटी शू म्हटलं का यांना वड फक्त पौर्णिमेचाच माहिती. यांना पलीकडे काय स्वस्ती श्रीवटी शू कळणार आहे? आणि कशाला शक्ती म्हणतात आणि कशाला रुक्मिणी म्हणतात, यांना देणं घेणं नाही. अशा लोकांनी त्या ग्रंथांना हातही लावू नये. त्याच्यावर बोलायचं असेल तर मामा सोनोपंत दांडेकरांनी बोलावं, साखरे महाराजांनी बोलावं, खंडारकर महाराजांनी बोलावं, बाकीच्यांनी आपलं भजन करावं, त्यांच्या पावलावर चालत असले तर. पण सगळ्यात मोठी अडचण आहे धर्मशास्त्राच्या बाबतीत कोणी उठून बोलायला सुरुवात करतो, कारण आपण ऐकून घेतो. मी ते वारंवार सांगतोय, नाही का, आपण ऐकून घेतो म्हणून कोणी बोलतो. कुठली तरी एखादी नटी कुठल्या तरी भलत्याच माणसाच्या मागं पळून गेलेली ती जर आम्हाला वड सावित्री सांगल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे हो? पण ती सांगते कारण तिला लाईक्स करणारे आमच्याकडचे बेकूफ प्रचंड आहेत ना. हे मोठं दुर्दैव आहे. अरे वट सावित्रीच्या पौर्णिमेवर बोलायचं असेल तर अरविंदांनी बोलावं,
त्यांनी अर्थ सांगितला. रवींद्रांनी बोलावं, रवींद्रनाथ टागोर त्याच्यावर अर्थ सांगतील, बाकीच्यांनी नसते. यांना समजते का दिवसातून 3 बदलवणारे? यांनी सावित्रीबद्दल बोलावं, पण बोलल्या जातं, कारण आमच्याकडे व्हायरल व्हायला काही चालतं नाही का. धरलं का तिच्या नावाचं आलं का हे आपला फॉरवर्ड करते. अरे काय फॉरवर्ड करायचं हे तर कळलं पाहिजे. पण ते काय मॅसेज मस्त असतात. हळदी कुंकवाचे असलेले ते ब्लाऊज पीस आणि व्हॉट्सअपवरचे मॅसेज एकाच किमतीचे असतात. ते ब्लाऊज पीस नाही का आलेले कोण वापरता का? वापरत नाही. ते आलेले ठेवते आणि पुढच्या देत राहते. बस हे तसंच करत राहतात. समजो न समजो पुढं चालत राहिलं असं नसलं पाहिजे. हे व्हॉट्सअपचे मेसेज नाही आहेत. एकदा आला की पक्का बसला पाहिजे नाही का, तर मुद्गल कळेल. मुद्गल कळण्याकरता एक गजानन नाव सांगितलं. असं भगवान गणेशाचं अवतरण झालं. भगवान गजानन उमांगम लज रूपामध्ये प्रगटले, देवी पार्वतीकडे प्रगटले आणि प्रगटल्यानंतर स्वाभाविक बाकीच्या गोष्टी झाल्या. आणि जेव्हा येऊन पोचले, आता विचारण्यात आलं सगळ्या देवता अशा वनवासात का राहत आहेत. त्यांनी सांगितलं सिंदुरासूर नावाचा भयानक राक्षस आहे, त्याच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली. तेवढ्यात नेमका सिंदुरासूर तिथं आला. आता ठरलं कथा संपवायची असली की नाही का बोलवायचं त्याला वापस नाही का. आणला सिंदुरासूर. जसा येऊन पोहोचला हात पुढं करूनच आला. मोर्याला मिठी घालायचा प्रयत्न केला. मोर्याला मिठी घालता येत नाही. सकाळी आम्ही घंटाभर प्रयत्न करून पाहिला. शूटिंग होतं आज मोर्याचं. आतमध्ये जाऊन शूटिंग करायचं. सगळ्या अँगलनी कॅमेरा लावला, कुठंच मोर्या बसत नाही. शेवटी पाठकशास्त्री म्हणाले कुठूनच पूर्ण येत नाही. म्हणलं येऊच शकत नाही, कारण मोर्या फ्रेममध्ये अडकतच नाही. फ्रेममध्ये बसल कसा? सगळ्या फ्रेमच्या पलीकडे असलेलं तत्व आहे ते. आपण प्रयत्न करायचा फार फार तर आपण बसायचं, जाऊ द्या नाही का. त्याच्या फ्रेममध्ये आपण बसलो पाहिजे, एवढं झालं तरी पुरे आहे. मोर्या फ्रेममध्ये येत नाही. सिंदुरासुराने आपल्याला तेच सांगितलं. सिंदुराने जोरात मिठी मारायची प्रयत्न केला. मोर्याला मिठी बसल कशी? मोर्याला रागाने मिठी बसू शकत नाही. बसायचीच असेल तर प्रेमाने जमू शकेल नाही का. मोर्यानी त्याच्यापेक्षा मोठं शरीर केलं. त्यानी मिठी मारून दाबायचं ठरवलं. मोर्यानी त्याला मिठी मारून दाबलं. इतक्या जोरात दाबलं का फुटला राक्षस. त्याचं सगळं रक्त अंगावर उडालं. त्याने मरता मरता विनंती केली, मोर्या लाल बुंद सुंदर दिसताय तुम्ही, असेच राहा. मोर्यानी सांगितलं चल जाऊ दे, शरण आलाय मान्य, मी उद्यापासून लाल रंग धारण करील. म्हणून सगळ्या अंगावर मोर्या शेंदूर लावून मोकळे होतात. आल्या आल्या मला एका श्रोत्याने सांगितलं, म्हणे परवा बोलता बोलता बोलले तुम्ही मोर्याचा रंग लाल का? सांगितलं नाही. म्हटलं चल 3 दिवस तुला आठवलं, हे काय कमी आहे का? हेच तर काम आहे प्रवचनाचं. रात्री तुमचं डोकं पिकलं की मी यशस्वी. रात्री तुमच्या झोपा जर मोडल्या तर माझं काम जमलं, कारण तुम्हाला जाग करणं हेच मुद्गलाचं काम आहे. जागे झाले पाहिजे. कुठंतरी एखादा प्रश्न आला पाहिजे, मोर्याचा रंग लालच का? फार महत्त्वाचा विषय आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे मोर्याचा रंग लाल. मोर्याला फूल लाल, मोर्याचे वस्त्र लाल, मोर्याचं गंध लाल. पण लाल का म्हटलं की बाबा वाहतात म्हणून. आपलं उत्तरच नाही आहे. फक्त आधीच्यानी केलं हाही करत राहतो. का लाल रंग? प्रत्येक देवतेला आपल्याकडे वेगवेगळा रंग दिलाय. सगळ्यांचं सांगणं मला आत्ता शक्य नाही, म्हणून दोघांपुरतं सांगतो. एक मा जगदंबा आणि एक भगवान गणेश. जगदंबेचा रंग हिरवा, म्हणून तिची साडी हिरवी, चोळी हिरवी, बांगड्या हिरव्या, कारण जगदंबेचा रंग हिरवा. मोरयाचा रंग लाल. या 2 रंगांची गंमत कुठं पाहायला मिळते माहिती आहे? पुण्यात जाऊन पोहोचा. कुठल्याही चौकात हे 2 रंग आहेत आणि या 2 रंगाचा सगळा खेळ आहे. एक सिग्नल हिरवा, एक सिग्नल लाल. हिरवा लागला की दौडो, धावत राहा. का? कारण जगदंबेचं म्हणजे मायेचं क्षेत्रच आहे, ते धावतच ठेवतं, म्हणून तिचा रंग हिरवा. पण लाल रंग लागला की सगळ्यांनी मुकाट्याने ब्रेक मारायचा आणि शांतपणे उभं राहायचं. आता कुठं जायचं नाही, आता हलगायचं नाही, कारण पोचले. लाल म्हणजे शेवट. मोरयाचा रंग लाल, कारण इथं आले की आता कुठं जायचं नाही. संपली गती. याच्या पलीकडे काही मिळवायचंच नाहीये. शेवटचा टप्पा म्हणून लाल. थांबायचंय. आपण धावण्यातच मरतोय आणि इतकी सवय लागली आपल्याला धावण्याची की आपल्याला धावण्याचंच कौतुक आहे. वास्तविक जगात कौतुक थांबण्याचं आहे. हो, सगळे जणांनी पाहिलेली स्पर्धा आहे धावण्याची स्पर्धा.
पण मला सांगा, धावण्याच्या स्पर्धेत कधीतरी एखाद्या धावत असलेल्या धावकाचा धावता धावता सत्कार करता का? त्याचं उत्तर आहे नाही. मग सत्कार कशाचा करता? त्याचं उत्तर आहे सीमारेषा काढलेली असते, तिथं जो पहिले पोचतो तो तिथं पोचला की काय करतो? त्याचं उत्तर आहे थांबतो, आणि जो पहिले थांबला तो जिंकला. स्पर्धा धावायची का थांबायची? आपण त्याला धावण्याची स्पर्धा म्हणतोय. किती चुकीचं वागतोय ना व्यवहारात. धावण्याची स्पर्धा नाहीये, स्पर्धा थांबण्याची आहे. जो पहिले थांबला तो जिंकला. व्यवहारात ज्याला थांबता येतं त्याला साधक म्हणतात. आपण थांबतच नाहीये, धावतच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. वारंवार वारंवार धावतोय, पुन्हा पुन्हा धावतोय. आणि परवा सांगितलं होतं तसं त्या धावण्याच्या पट्ट्यावरच धावतोय. जिथं चढतोय तिथंच उतरतोय. पुढं कुठं चाललो? पुढं चाललोच नाहीये. मोरयाचा रंग लाल, कारण आता थांबायचंय. आणि काय थांबायचंय? त्याचं उत्तर आहे डोक्यातले विचार. हातपाय नाही थांबायचे, पुन्हा पुन्हा तेच विषोब. डोकं शांत करायचंय, म्हणून अथर्व व्हायचं. थर्व शब्दाचा अर्थ आहे गती. अथर्व म्हणजे गती रहित व्हायचं. काय? शीर्ष. डोकं शीर्ष अथर्व झालं पाहिजे. हातपाय नाही, आपलं डोकं चालत राहतं. हातपाय सतत वापरात नाही का. ते नसताना नुसते पडून सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्या अवयवांमध्ये, परवा मी बोललो की नाही मला आठवत नाही, सगळ्या अवयवांना हाडं दिले. हाडं न दिलेले एकच अवयव दिलं, तिचं नाव जीभ. हिला हाडंच नाही ना, बोललो होतो. हां, त्याच्यामुळे सतत ती वापरात राहते, कारण तिचा उपयोग थांबतच नाही. हातपाय बंद पडतात, जीभ मात्र अखंड चालत राहते. डोकं अखंड चालत राहतं, कारण याच्यातही आतमध्ये हाडं नाहीत. मेंदू हाडाचा कुठं बनलाय? त्याच्यामुळे हाडं नाही, त्याच्यामुळे तो झिजत नाही, तो अखंड चालत राहतो. ती रचना आपल्याला सांगितली, ते शांत झालं पाहिजे. कुठं होतं? एका मोरयाजवळ, कारण मोरयाचा रंग लाल. सिंदुराचा विषय आला म्हणून तो शेंदूर वरून असला पाहिजे, आतूनही असला पाहिजे, म्हणून सतत लावत जा. शेंदूर लावावा, फार चांगला पदार्थ आहे. मी वर्गात विद्यार्थ्यांना सांगत असतो, जगातला कुठलाही एखादा दगड उचला, त्या दगडाला शेंदूर लावा, रस्त्याच्या किनारी ठेवा, 4 दिवसात त्याचं मंदिर होतं. काय शेंद्राची ताकद आहे ना. कुठल्याही दगडाला शेंदूर लागला तर त्याचा देव होतो. डोक्याला लावत जा. दगडाचा देव होत असेल तर निदान डोक्याचा माणूस तर राहील की नाही. शेंदूर लावत जा. मोरयाचा भक्त असल्याचं प्रतीक आहे. शेंद्राशिवाय राहू नये. आणि त्याचा हिशोब आपल्याला सांगितला, सिंदूरो धूलितांगम. भगवान गणेश गोविंदाचार्यांचं वर्णन करताना आपण पहिला श्लोक वापरतो, अख्ख्या अंगाला शेंदूर लावलेला आहे. कारण मोरयाचं मी भक्त आहे, मी मोरयासारखा असलो पाहिजे. सिंदुराची कथा आपल्याला समोर सांगितली. पुढे एक वीरभद्रक नावाचा राजा झाला. त्या वीरभद्रक राजाच्या नशिबामध्ये पराशर आश्रमामध्ये जेव्हा भगवान येऊन पोचले, तेव्हा वेगवेगळ्या देवतांचं अवतरण त्या पराशरांनी मांडलेल्या मूर्तीसमोर व्हायचं. त्या वीरभद्रकाला लक्षात आलं की पराशर आश्रमामधल्या या मूर्तीसमोर रात्री दिव्य पुष्प मिळतात. पण वीरभद्रकाने विचारलं आपल्या गुरूंना, शिवशर्मा नावाचे, काय नेमकं होतं? हे फुलं कुठल्याच आपल्या राज्यातले नाहीत, येतात कुठून? शिवशर्म्यांनी सांगितलं, या मूर्तीची उपासना करण्याकरता स्वर्गातून देव येतात. राजा म्हणाला, मला पाहायचं आहे. काय उपाय? म्हणे काय? म्हणे एक काम कर, मोर्याचं निर्माल्य जिकडं तिकडं पसरवून ठेव. उद्या त्या देवता आल्या की त्याच्यावरून जातील, आणि निर्माल्याला पाय लागल्याचा पाप लागला की त्यांचं देव पण नष्ट होईल आणि ते तुला दिसतील. यांनी केलं. सगळीकडं मंदिरात निर्माल्य पसरलं. सकाळी सकाळी देवता आल्या, देवतांचा पाय चुकून निर्माल्याला लागला आणि देवतांचं देव पण गेलं. सगळे देव प्रगट झाले. राजाला दर्शन तर झालं, पण पुढची पंचायत निर्माण झाली. त्या देवांनी सांगितलं, आता आम्ही वापस कसं जायचं? आणि मग राजाने डोक्यावर हात मारून घेतला. हे तर काही विचारच केला नव्हता. पुढचा विचार न करता वागणे माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. आत्ता तर करून टाकता, सत्ताचा ताबडतोब तात्पुरत्या फायद्या करता. अरे पण त्याचे परिणाम काय होतील याचा विचारच केला जात नाही. नेमकं तसंच झालं. शेवटी पुन्हा गुरूंना विचारलं, आता काय करू? म्हणे, अरे निर्माल्यामुळे जर थांबले असतील तर निर्माल्यामुळे जातीलही की नाही?
मोरयाच्या मूर्तीवरचं निर्माल्य काढ आणि त्यांना सांग वंदन कर म्हणजे उडतील. आता देव थांबतात की नाही आणि उडतात की नाही याच्यासाठी कथा सांगितलेली नाही, नाही तर उद्या प्रयोग कराल फालतू निर्माल्य पसरवण्याचा. देव नाही थांबणार, मला थांबावं लागेल नाही का, कारण माझी तर काही ताकद नाही त्याच्यावरून जाण्याची आणि सकाळी झाडत बसावं लागेल. त्याच्यासाठी नाही सांगितलेलं. त्यातला एवढाच विषय सांगितला आहे की निर्माल्याचा अपमान झाला तर देवांचं देवत्व जातं, आपण तो करायचा नसतो. आणि निर्माल्याचं वंदन केलं तर त्या देवता पुन्हा देवत्वाला जातात. आपल्याला जर देवत्व मिळवायचं असेल तर मोरयाच्या निर्माल्याचा आदर करा, बस संपला विषय. कथा तेवढ्याचसाठी आहे, तो हिशोब समजला पाहिजे. मग पुढची कथा आपल्यासमोर पार्श्व आणि दीपवत्सलीची सांगितली. त्या दोघांनी मोरयाची वंदना केलं, पुत्र हो असं विनंती मागितली. त्यानंतर अभिनंदन नावाच्या राजाने यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये इंद्राचा विषय आला. आपल्या सगळ्यांना कथा माहिती असलेल्या असतात, वारंवार ऐकलेली, कारण थेवरी याची ओझरची कथा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी ऐकली आहे. तो इंद्राच्या समोर येऊन पोहोचला, त्यांनी ती राक्षस निर्माण केला, महाभयंकर विघ्न निर्माण झालं. सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवान गणेश त्या विघ्नाचा विचार करण्याकरता स्वतः रूप घेऊन भगवान तिथं आले आणि तिथं येऊन त्यांनी त्या याच्याशी विघ्नासुराशी युद्ध करायला सुरुवात केली. हे युद्ध जे मुद्गलांनी सांगितलंय हे मोठा अजब आहे. हे सामान्य युद्ध नाही, कुठलंही शस्त्र वापरलं नाही, कुठलंही अस्त्र वापरलं नाही. मोरया जसे युद्धाकरता समोर आले तसा तो विघ्नासूर म्हणजे काळ अग्निरूप झाला. त्यांनी आगीचं रूप घेतलं आणि सगळं जाळायला सुरुवात केली. त्यांनी आगीचं रूप घेतल्यानंतर मोरयानी वायूचं रूप घेतलं आणि मोरयानी त्याला वायूहून निरस्त केलं. आपल्याला मोरया वायूरूपात जाळतोय, हे करतोय, नष्ट करतोय म्हटल्यानंतर राक्षसांनी आकाशाचं रूप घेतलं आणि त्यांनी वायूला ओढायला सुरुवात केली. त्यांनी जसं आकाशाचं रूप घेतलं, मोरयानी अहंकाराचं रूप घेतलं आणि आकाशाचं आकर्षण करायला सुरुवात केली. राक्षस महत्रूपामध्ये जातो, त्यानंतर मोरया प्रधान रूपामध्ये जातात. राक्षस त्याच्या पलीकडे जाऊन गुणेश रूपात जातो, मोरया त्याच्याही पलीकडे जाऊन गणेश रूपात बिंदुरूप होतात आणि गुणेशाच्या पलीकडे जाण्याची ताकद राक्षसाची नसते. कारण राक्षसाच्या दृष्टीने म्हणजे काळाच्या दृष्टीने जास्तीत जास्त मागं किती जाता येतं त्याचं उत्तर आहे गुणेशापर्यंत जाता येतं. त्याच्या पलीकडे काळाचे नियमच लागू शकत नाही, कारण त्याच्या पलीकडे कालत्रयातीत मोरयाचं क्षेत्र असतं. तेच सांगायचं आहे. याला अपवाद न्याय म्हणतात. पहिला हिशोब सांगितला होता अध्यास. भगवंत दिसत नाहीत, मग त्याच्यावर आपल्याला नसलेल्या सापाची जशी जाणीव होते तसं सगळं जग तयार होत जातं. उलटा प्रकार असतो. आता तयार झालेलं जग मागे मागे जायचं, हे नाही ते नाही ते नाही, आणि मागे कुठं जायचं त्याचं उत्तर आपल्याला मस्त अथर्वशीर्षाने लिहिलं. त्वं पृथ्वी त्वं आपो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः वगैरे त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. कसा असा पृथ्वी तू, मग मागे जाऊन पाणी, पाण्याच्या मागे जाऊन वायू, वायूच्या मागे जात आकाश, आकाशाच्या मागे जात त्या आकाशाचा गुण असलेलं म्हणून त्रिगुण पद, त्या पदाच्या मागे जाऊन गुण, गुणांच्या मागे जाऊन मूलाधार. इथं मूलाधाराचा संबंध चक्राशी नाही. मूलाधार याचा अर्थ या सगळ्याचं जे मूळ आधार म्हणजे मूल प्रकृती तिथपर्यंत, आणि त्या मूल प्रकृतीच्याही मागे तू आहे असं जे तुझं ध्यान करतात त्यांना योगी असं म्हणतात. असं योगी ज्याचं ध्यान करतात त्याला गजानन असं म्हणतात. असं सांगत चौथा खंड आपल्यासमोर संपतो. बाकीचं उद्या. तोपर्यंत जय गजानन.